सो हाय एव्हरीवन, प्रोबॅबिलिटीच्या या सेकंड पार्टमध्ये आपण काय करतोय पहा, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंटचा मीनिंग समजून घेऊया. याच्यावरती बेस्ड काही न्यूमरिकल्स करूया, फॉलोड बाय कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी एक्झॅक्टली काय असते, कंडिशनल प्रोबॅबिलिटीचे काही MCQs डिस्कस करूया. देन बेस थेरम. आता बेस थेरम सर्वांना फार डिफिकल्ट वाटतो ॲक्च्युली, ओके. तर याचे पण काही MCQ आपण डिस्कस करूया. अँड फायनली ऑड्स इन फेवर अँड ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट. ओके, ऑड्स इन फेवर अँड ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे हा. याच्यावरती काही आपण MCQ घेऊया. तर ज्यांनी आतापर्यंत फर्स्ट पार्ट पाहिला नाहीये प्रोबॅबिलिटीचा, तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून मी सजेस्ट करतो की तुम्ही आधी फर्स्ट पार्ट पाहून घ्या. त्याच्यामध्ये 2019, 2018चे CETचे MST CETचे MCQs पण डिस्कस केले गेले आहेत, प्लस सम बेसिक कॉन्सेप्ट्स प्रोबॅबिलिटी रिलेटेड सर्व काही एक्सप्लेन केलं आहे. सो आता इथे आपण स्टार्ट करूया पहा फ्रॉम डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंटवरती. एकदम सिंपल आहे, तुम्हाला नावावरूनच समजून जातं की इव्हेंट डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट याचा अर्थ काय. जर का एक इव्हेंट एखाद्या दुसऱ्या इव्हेंटवरती डिपेंड करत असेल किंवा एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दुसऱ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीवरती डिपेंड करत असेल, तर त्या इव्हेंटला आपण डिपेंडंट इव्हेंट बोलतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी काय करतो, आधी इंडिपेंडंट इव्हेंटचा एक्झाम्पल देतो. इंडिपेंडंट इव्हेंटचा तर पहा, तुम्ही असं समजा की इथे एक पोल आहे आणि इथे दोन पर्सन आहे, पर्सन ए अँड से पर्सन बी. दोघे पण काय करताय रे, दोघे पण काय करताय, या पोलला हिट करताय. असं समजा त्यांच्याकडे काहीतरी दगड आहे, एक स्टोन आहे, बेसिकली ते त्या पोलला हिट करतात, दोघे पण हिट करतात. ठीक. सो इव्हेंट काय आहे, तर एका पोलला टार्गेट करण्याचं इव्हेंट आहे. मग आपण असं समजूया की हा जो पर्सन आहे ना, हा पर्सन या पोलला हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी समजा 1/2 आहे. असं जस्ट ॲज्युम करा की हा पर्सन या पोलला हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. आता तुम्ही मला हे सांगा की हा पर्सन या पोलला हिट करेल किंवा नाही करणार, हे याच्यावरती थोडी ना डिपेंड करणार आहे. याच्यावरती डिपेंड करणार आहे का तो? पहा, बिलकुल नाही ना. तर हे तर याच्या स्वतःच्या ॲबिलिटीवरती डिपेंड करेल. म्हणजे या पर्सनचा ॲबिलिटी काय आहे त्या पोलला हिट करण्याचा, त्याच्यावरती याची प्रोबॅबिलिटी डिपेंड करेल. मग असं ॲज्युम करतोय मी की हा पर्सन या पोलला हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी से 1/3 आहे. जस्ट ॲज्युम करा. So probability that person A it will hit that target, okay, person A hit that target is 1/2 and probability that person B, हा जो काही person B आहे ना, तर person B त्या टार्गेटला हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी हा 1/3 आहे. सो बेसिकली दोघे पण एकमेकांवरती बिलकुल डिपेंड नाही करत. म्हणजे असं नाही की पर्सन ए नी हिट केला तर याची प्रोबॅबिलिटी काहीतरी वेगळी होईल, पर्सन ए नी मिस केला तर हा अटेम्प्ट करते वेळी त्यांनी मिस केला म्हणून याचे चान्सेस जास्त झाले, असं बिलकुल नाही होणार. सो अशा इव्हेंटला ना रे आपण इंडिपेंडंट इव्हेंट बोलतो. अशा इव्हेंटला आपण इंडिपेंडंट इव्हेंट बोलतो, जे की एकमेकांवरती डिपेंड करतच नाही बिलकुल. इंडिपेंडंट इव्हेंटचे न्यूमरिकल्स कसे करायचे असतात पहा, आपण ऑलरेडी केलेलं आहे हे. ओके, मी तुम्हाला काय सांगतो, क्वेश्चन काय पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट. क्वेश्चन पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट बोथ विल हिट द टार्गेट. म्हणजे आपल्याला काय करायचंय पहा रे, की दोघे पण टार्गेटला हिट करताय याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. दोघे पण टार्गेटला हिट करताय याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. मग आपण लिहित कसं असतं माहिती का, प्रोबॅबिलिटी दॅट आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय करायचं माहिती का, आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B करायचा. नीट पहा, A इंटरसेक्शन B याचा अर्थ समजतो का, की प्रोबॅबिलिटी ऑफ A म्हणजे A नी पण हिट केला पाहिजे, प्रोबॅबिलिटी दॅट A नी पण हिट केला पाहिजे. इंटरसेक्शन म्हणजे ऍट द सेम टाइम B नी पण हिट केला पाहिजे, A नी पण हिट केला पाहिजे आणि B नी पण हिट केला पाहिजे, याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तोच क्वेश्चन आहे ना, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ विल हिट द टार्गेट. दोघे पण टार्गेटला हिट करताय, मीन्स A पण हिट करतोय, ऍट द सेम टाइम B पण हिट करतोय, बरोबर. तर मग पहा, आता याला मी असं लिहू शकतो पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B. मी याला डायरेक्टली असं लिहू शकतो, बरोबर. कारण की आपल्याला माहिती ना रे, जिथे अँड असतो तिथे मल्टिप्लिकेशन करायचं असतं. प्रोबॅबिलिटीमध्ये बेसिक कॉन्सेप्ट आहे, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन, ऑर असेल तर ऍडिशन. मग हा स्टेटमेंट रीड करते वेळी आपण अँड यूज करतोय ना, म्हणजे A नी हिट केला पाहिजे अँड ऍट द सेम टाइम B नी पण हिट केला पाहिजे, म्हणून मी इथे मल्टिप्लाय करतोय. सो दोघे पण ऍट अ टाइम त्याला हिट करतील, याचा प्रोबॅबिलिटी काय असेल माहिती का रे, 1/2 इंटू 1/3 अँड दॅट इज इक्वल टू 1/6. हा त्याचा प्रोबॅबिलिटी असेल, बरोबर.
तर अशा इव्हेंटला ना रे आपण इंडिपेंडंट इव्हेंट बोलतो. अशा इव्हेंटला आपण इंडिपेंडंट इव्हेंट बोलतो. मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतोय इंडिपेंडंट इव्हेंटचा. ओके, आता कार्ड्सवाला एक एक्झाम्पल देतोय. 52 कार्ड मधून ना 2 कार्ड काढायचे. पाल काय टोटल 52 कार्ड्स मधून 2 कार्ड्स काढायचे आपल्याला. 52 कार्ड मधून मला 2 कार्ड काढायचे, 2च कार्ड काढायचे. ठीक आहे, चलो. पण मी कंडिशन काय बोलतोय माहिती का इथे कंडिशन काय बोलतोय माहिती का. ओके, हे मी बोलतोय विथ रिप्लेसमेंट. काय विथ रिप्लेसमेंट. मी ते विथ रिप्लेसमेंट हा जोडून दिला तिथे बस. म्हणजे काय करतो माहिती का मी 52 कार्ड मधून 2 कार्ड काढायचे म्हणजे काय रे 52 कार्ड आहे, एक कार्ड काढला, परत तो वापस ठेवायचा. विथ रिप्लेसमेंट बोलतात, परत वापस ठेवायचा आणि परत दुसरा कार्ड ड्रॉ करायचा. बरोबर. मग आता पहा तुम्ही की हे एक्झॅक्टली काय होतं. आता क्वेश्चन काय मेन, आता क्वेश्चन आपण आधी इथे डिफाईन करूया. तर पहा क्वेश्चन असा आहे आपला की फाइंड प्रोबेबिलिटी दॅट both are ace cards. बरोबर. आपल्याला याची प्रोबेबिलिटी फाइंड करायची की दोन्ही कार्ड पण एस कार्ड असले पाहिजे. एस कार्ड म्हणजे 1 वाला कार्ड. ओके, 1 नंबर वाला कार्ड. ठीक आहे. सो बोथ कार्ड आर एस कार्ड, याची आपल्याला प्रोबेबिलिटी फाइंड करायची. पण आधी तुम्ही हे समजून घ्या की हे इव्हेंट्स कसे आहेत, डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत. मी इथे काय करतोय माहिती का, मी इथे असं लिहितोय, पाहाला नीट पाहाला. मी इथे लिहिणार आहे फाइंड प्रोबेबिलिटी दॅट ए इंटरसेक्शन बी. काय लिहितो नीट पाहाला. मी प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी लिहितोय. ए म्हणजे काय रे, ए हा कोणता इव्हेंट आहे माहिती का. फर्स्ट अटेम्प्ट वाला इव्हेंट म्हणजे ए, सेकंड अटेम्प्ट वाला इव्हेंट म्हणजे बी, असं मी याला ट्रीट करतोय. कारण की पहा ना, इथे 52 कार्ड जर का असतील, इथे समजा 52 कार्ड्स असतील, 52 कार्ड्स जर का असतील, बरोबर, आपल्याला 2 कार्ड काढायचे विथ रिप्लेसमेंट करायचं. विथ रिप्लेसमेंट म्हणजे परत वापस ठेवायचं. सो पहिला कोणीतरी जाऊन एक कार्ड काढतोय, मग या इव्हेंटला मी ए बोलतोय. सेकंड कोणीतरी जाऊन कार्ड काढतोय, ओके, त्या इव्हेंटला मी बी बोलतोय. पण सेकंड पर्सन कार्ड काढण्याआधी पहिल्यांनी तो वापस ठेवला पाहिजे अशी कंडिशन आहे. आता मग पहा इथे असं आहे पहा की दोन्ही कार्ड एस कार्ड असले पाहिजे. मग एक तर गोष्ट क्लिअर आहे की मी इथे डायरेक्टली असं लिहिन पहा. प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए पण झाला पाहिजे बी पण झाला पाहिजे. म्हणजे पहिल्याला पण एस कार्ड आला पाहिजे, ऍट द सेम टाइम दुसऱ्याला पण एस कार्ड आला पाहिजे, दुसऱ्याला पण एस कार्डच आला पाहिजे. ओके. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ला मी प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी असं मेन्शन करतोय. बिकॉज दीज 2 इव्हेंट्स आर इंडिपेंडंट इव्हेंट. म्हणजे तुम्ही पाहणार आहे पहिल्याने ज्यावेळेस कार्ड काढला ना, एस कार्ड काढला ना, तर त्याच्याकडे 52 कार्ड्स दिसायचे इथे आणि आउट ऑफ 52 कार्ड्स तिथे 4 एस कार्ड होते. बरोबर ना, चार असतात ना एस कार्ड. बरोबर. सो 4 एस कार्ड होते आणि टोटल 52 कार्ड्स होते. फर्स्ट ज्यावेळेस काढतोय तेव्हा भले त्याने एस कार्ड काढला असेल पण त्यांनी तो वापस ठेवला. मग आता सेकंड पर्सन बी ज्यावेळेस इथे आला आहे कार्ड ड्रॉ करण्यासाठी, बरोबर, त्याला परत सेम सिच्युएशन दिसतंय. 52 कार्ड्स दिसतात टोटल आणि 4 एस कार्ड दिसतात. बरोबर. मग पहिल्या पर्सनला काय आलं हे बिलकुल डिपेंड नाही करत. म्हणजे समजा पहिल्या पर्सनला एस आला काय किंवा नाही आला काय, पहिल्या पर्सननी जो अटेम्प्ट केला ना त्याला एस जरी आला तरी काही नाही फरक पडत. त्याला एस सोडून दुसरा फेस कार्ड आला किंवा दुसरा कोणताही कार्ड आला काही फरक नाही पडत आहे दुसऱ्या इव्हेंटला. का, कारण की पहिल्या इव्हेंटनी जो काढलेला आहे ना तो परत वापस ठेवून देतोय. सो दुसऱ्या इव्हेंटला प्रश्नच नाहीये, पहिल्याला काय आला काहीच देणं घेणं नाहीये. बरोबर. सो दुसऱ्या इव्हेंटचा जो प्रोबेबिलिटी येणार आहे हे बिलकुल पहिल्या इव्हेंटवरती डिपेंड नाही करत. अशा इव्हेंटला आपण इंडिपेंडंट इव्हेंट बोलतो आणि इंडिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल असतो. कोणता, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी. हा फॉर्म्युला इंडिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये ऍप्लिकेबल असतो. मग मी आता हा सम करतोय नीट पाहा. ए ला पण एस आला पाहिजे, बी ला पण एस आला पाहिजे. ए ज्यावेळेस ट्राय करतोय तर टोटल 4 एस कार्ड होते आणि टोटल 52 कार्ड्स होते. सो ए ला एस कार्ड निघण्याची प्रोबेबिलिटी 4/52 असेल. ऍट द सेम टाइम म्हणजे इंटू त्यांनी तर कार्ड परत वापस ठेवला ना, परत सेम सिच्युएशन झाली. 4 एस कार्ड आता पण आहे बी साठी आणि 52 कार्ड्स टोटल पण आहे. सो बी ला पण एस कार्ड निघण्याची प्रोबेबिलिटी हे अगेन 4/52 अशी बनत असते.
म्हणजे आन्सर काय बनतं रे, 1 डिवाइड बाय 13 इंटू 1 डिवाइड बाय 13 हे आपला आन्सर बनतो, म्हणजे 1/13 चा स्क्वेअर असं तुम्ही कराल. सो दिस प्रोबॅबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर एस कार्ड, दोन्ही कार्ड एस कार्ड निघण्याची ही प्रोबॅबिलिटी आहे. आता या क्वेश्चन मध्ये मी एक छोटीशी गोष्ट चेंज करतोय, पाहाला. एक गोष्ट चेंज केल्यानंतर हा इंडिपेंडंट जो इव्हेंट आहे तो डिपेंडंट कसा बनतो पाहाला. आता इथे विथ रिप्लेसमेंट जे लिहिलं आहे ना रे, मग मी इथे काय करतो माहिती का, विदाउट रिप्लेसमेंट लिहितो. काय करतोय मी इथे, विदाउट रिप्लेसमेंट. पहा आता मी इथे पूर्णपणे विदाउट रिप्लेसमेंट केलंय. म्हणजे काय पहा, म्हणजे काय पहा, पहिल्याने एस कार्ड काढला किंवा पहिल्याने कोणता तरी कार्ड काढला, ठीक आहे, तो परत वापस ठेवलाच नाहीये त्याने, तो परत वापसच ठेवला नाहीये. सो डेफिनेटली सेकंड अटेम्प्ट जो करतोय तर सेकंड अटेम्प्ट करणाऱ्याची प्रोबॅबिलिटी, एस कार्ड निघण्याची प्रोबॅबिलिटी ही डिपेंड करते पहिल्या अटेम्प्ट वरती. पहिला जो अटेम्प्ट केलाय ना त्यांनी त्याच्यावरती डिपेंड करते. मी सांगतो तुम्हाला कशी काय डिपेंड करते. आता पाहा, तुम्ही असं समजा की मी सेकंड वाला पर्सन आहे, मी पर्सन बी आहे असं तुम्ही ऍझ्युम कराल. आता मी पर्सन बी जातोय कार्ड काढण्यासाठी, मी पर्सन बी कार्ड काढण्यासाठी जातोय. ओके, मला किती कार्ड दिसतात माहिती का रे, मला किती कार्ड दिसतात माहिती का, 51 कार्ड दिसतात. कारण की टोटल 52 कार्ड होते, पर्सन ए नी तर एक कार्ड काढून घेऊन गेला ना. आता मला माहिती नाही की पर्सन ए नी कोणता कार्ड काढला, मला माहिती नाही की पर्सन ए नी कोणता कार्ड काढला. समजा जर का पर्सन ए ला एस कार्ड लागला असेल, एस कार्ड जर का पर्सन ए ला लागला असेल तर आता 3च एस कार्ड उरले ना, 3च तर एस कार्ड उरले. मग पर्सन बी ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी ही 3/51 असेल. 3/51 कराल ना, बरोबर. म्हणजे पर्सन बी ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी हे डिपेंड करते पर्सन ए च्या इव्हेंट वरती. कसं काय, आणखी नीट पाहाल. समजा पर्सन ए ला एस कार्ड लागलाच नाही, पर्सन ए ला एस कार्ड नाही लागला, पर्सन ए नी ना दुसराच कोणता तरी कार्ड काढून घेऊन गेलाय. मग आता सांगा बरं, 51च कार्ड असतील कारण की तो वापस तर ठेवणार नाहीये, पण एस कार्ड 4 उरले ना, कारण की पर्सन ए नी दुसराच कार्ड घेऊन गेलाय. 4 एस कार्ड तर आता पण अवेलेबल आहे. मग अशा केसमध्ये प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन बी ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी ना ही 4 डिवाइड बाय 51 बनते. किती बनते, 4 डिवाइड बाय 51. तुम्ही बघितलं ना प्रोबॅबिलिटी मध्ये लगेच चेंज आला. का, कारण की प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सन बी ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी ही डिपेंड करते पर्सन ए ला काय लागलेलं आहे त्याच्यावरती. मग अशा इव्हेंटला आपण काय बोलतो रे, अशा इव्हेंटला आपण डिपेंडंट इव्हेंट बोलतो. म्हणजे हा इव्हेंट ऍक्च्युअली डिपेंड करतो त्याच्या आधीच्या इव्हेंटवरती. सो अशा इव्हेंटला आपण डिपेंडंट इव्हेंट बोलतो. आणि आता डिपेंडंट इव्हेंटचं मी तुम्हाला सम दाखवतोय, पाल काय. आता हे पण मी रब करतो इथे. नोट कसं करायचं असतं पहा, हे प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन बी असं लिहिलं होतं ना मी इंडिपेंडंटच्या केसमध्ये. आता डिपेंडंटच्या केसमध्ये आपण कसं नोट करतोय पाल काय. सम तोच आहे, टोटल 52 कार्ड्स आहे, त्याच्यामधून 2 कार्ड काढायचे आपल्याला, पण ते विदाउट रिप्लेसमेंट काढायचे. म्हणजे पर्सन ए नी कोणता तरी कार्ड काढला आणि पर्सन बी परत जाऊन कोणता तरी एक कार्ड काढतोय, हे विदाउट रिप्लेसमेंट करायचं. आणि क्वेश्चन आहे पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर एस कार्ड, दोन्ही पण एस कार्ड असले पाहिजे, दोन्ही पण कार्ड एस कार्ड असले पाहिजे. मग मी इथे काय लिहितो नीट पाहा, इथे मी काय लिहिणार पहा, दोन्ही कार्ड एस कार्ड असले पाहिजे म्हणजे काय अरे, दोन्ही कार्ड एस कार्ड असले पाहिजे म्हणजे पर्सन ए ला एस कार्ड आला पाहिजे. ओके, ऍट द सेम टाइम पर्सन बी ला पण एस कार्ड आला पाहिजे, गिवन दॅट पर्सन ए और इव्हेंट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. म्हणजे नीट पहा काय प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय माहिती का, ए ला पण एस कार्ड आला पाहिजे, बी ला पण एस कार्ड आला पाहिजे. कारण की डिमांडच अशी आहे ना, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ बोथ आर एस कार्ड. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, ए ला पण एस कार्ड आला पाहिजे, बी ला पण एस कार्ड आला पाहिजे. मग मी इथे काय लिहिन माहिती का, कारण की मला समजलेलं आहे, कारण की बी ला एस कार्ड येण्याचं प्रोबॅबिलिटी हे डिपेंड करतं ए वरती, ए ला काय आला आहे त्याच्यावरती डिपेंड करत असतो तो. सो मी लिहिते वेळी असं लिहिणार इथे की दोघांना एस कार्ड ना म्हणजे काय, पर्सन ए ला एस कार्ड आला पाहिजे हे लिहिलं मी इथे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए इव्हेंट झालाय म्हणजे सॅटिस्फाईड झालाय म्हणजे एस कार्ड त्याला आलाय. ऍट द सेम टाइम म्हणून इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सन बी म्हणजे बी इव्हेंट होण्याचं प्रोबॅबिलिटी म्हणजे बी इव्हेंट मध्ये एस कार्ड निघण्याचं प्रोबॅबिलिटी गिवन दॅट ए इव्हेंट हॅज ऑलरेडी ऑकर्ड म्हणजे ए ला ऑलरेडी एस गेलाय हे लक्षात ठेवून प्रोबॅबिलिटी ऑफ बी लिहायची इथे. मग मी कसं लिहिन पहा, सांगा रे पर्सन ए ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. फर्स्ट अटेम्प्ट तर पर्सन ए नी केला ना, म्हणजे 52 कार्ड्स होते, त्याच्यामध्ये तर 4 एस कार्ड आहे.
बरोबर ना. 4 एस कार्ड आहे 52 मध्ये, बरोबर. सो पर्सन ए ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी 4/52 असेल, हे मान्य आहे की नाही. 4 एस कार्ड आहे, टोटल 52 कार्ड्स आहे. सो 4/52 हा पर्सन ए ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे. इंटू करतोय मी ते, इंटू ऍट द सेम टाइम. आता पर्सन बी चा प्रोबॅबिलिटी करायचा आपल्याला, पर्सन बी ला एस कार्ड लागण्याची प्रोबॅबिलिटी करायचं. पण हे लिहिते वेळी याचा विचार करायचा की ए इव्हेंट ऑलरेडी ऑकर झालेला आहे, म्हणजे ए इव्हेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे ए ला ऑलरेडी एस गेलाय. तर आता इथे एस किती उरतायत रे, एस गेला, सो 3च एस उरले ना, बरोबर ना. 3 एस कार्डच उरले ना, पण कार्ड पण तर टोटल 15च उरले, कारण की तो परत रिप्लेस करायला थोडी नाही येणार आहे, विदाउट रिप्लेसमेंट आहे. सो बी ला एस कार्ड निघण्याचा प्रोबॅबिलिटी इज 3/51. बी ला एस कार्ड निघण्याचा प्रोबॅबिलिटी हा किती असतो, 3/51 असतो. सो बेसिकली हा आपला आन्सर असेल इथं, हा आपला आन्सर असेल. तर हा जो आहे ना, हा बी इव्हेंटचा प्रोबॅबिलिटी हा डिपेंड करतो ए इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीवरती, म्हणजे ए इव्हेंट झाला आहे की नाही झालाय याच्यावरती तो डिपेंड करतो. सो डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये आपल्याला हे असं लिहायला लागतं पहा मुलांना, हे असं लिहायला लागतं आपल्याला. काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, हे असं लिहायला लागतं. पण इंडिपेंडंटच्या केसमध्ये असं काही गरजेचं नाहीये, प्रोबॅबिलिटी ऑफ बी ए वरती डिपेंडच नाही करत, फक्त इथे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपण असं लिहित असतो. हाच सम आणखीन एका वेनी पण मी तुम्हाला सांगतो, ज्या वेनी तुम्ही ऑलरेडी केला असेल. काय करतो माहिती का आपण, क्वेश्चन काय होता रे, 2 कार्ड काढायचं असं क्वेश्चन होता, बरोबर. 52 कार्ड मधून 2 कार्ड काढायचे मला, 52 मधून 2 कार्ड काढायचे मला, ठीक आहे, चलो मान्य आहे. मग काय रे, आपण इथे वरती फेवरेबल वेज लिहित असतो, फेवरेबल वेज, आणि खालती काय लिहित असतो माहिती का, आपण टोटल वेज लिहित असतो. वरती फेवरेबल वेज आणि खालती टोटल वेज. आता मला तुम्ही बस इतकं सांगा की 2 कार्ड काढतोय विदाउट रिप्लेसमेंट, म्हणजे वापस टाकायचं नाहीये. वापस जर का टाकायचं नसेल तर एकदाच 2 कार्ड काढले तरी पण चालतील. आणि ऍट द टाइम ज्यावेळेस आपण कार्ड काढत असतो ना, त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन पण यूज करू शकत असतो. मी परत सांगतो, नीट सांगतो, लक्षात आलं. कॉम्बिनेशन हे केव्हा यूज करायचं असतं माहिती का, जेव्हा सिलेक्शन ऍट अ टाइम असतं. एकाच वेळी जर का सिलेक्ट करत असेल तर तेव्हाच आपण कॉम्बिनेशन यूज करू शकतो. इथे आपण कॉम्बिनेशन, याच्या आधीच्या सममध्ये आपण कॉम्बिनेशन नव्हतं यूज करू शकत, बिकॉज तर तो विथ रिप्लेसमेंट होता. विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय रे, एक काढून परत त्याला वापस ठेवून परत काढायला लागतो. विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय, एक काढला परत दुसरा काढला, काय फरक पडला असता दोन्ही एकदाच काढले असते तर तरी पण चाललं असतं की नाही. सो कॉम्बिनेशन आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा सिलेक्शन ऍट अ टाइम असतं, ऍट अ टाइम सर्व काही सिलेक्ट करतोय. तर मग मी इथे काय लिहिणार पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट बोथ आर एस कार्ड ना, दोन्ही एस कार्ड पाहिजे, म्हणजे 4 एस कार्ड आहेत, 4 मधून 2 एस कार्ड काढा. फेवरेबल वेज म्हणजे काय, 4 मधून 2 एस कार्ड निघाले पाहिजे. टोटल वेज म्हणजे काय, टोटल 52 आहेत, अरे 52 मधून 2 कार्ड काढायचं, हे टोटल वेज आहेत ना आपले. याला जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल, 4c2 काय असतं माहिती का, 4 इंटू करून दाखवतो फॅक्टोरियल वाईज, 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स असतो ना, 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल डिवाइड बाय एनसीआरचा फॉर्म्युला, एन फॅक्टोरियल बाय एन मायनस आर फॅक्टोरियल, आर फॅक्टोरियल. 52c2 काय असतं रे, 52 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स 50 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हे 2 फॅक्टोरियल कॅन्सल होतं. हे जर तुम्ही सिम्प्लिफाय कराल तर इथे बनतं 4 इंटू 3 डिवाइड बाय, इथे काय बनतं माहिती का, 52 इंटू 51 बनतं, 52 इंटू 51 बनतं. ओके, आणि हे 50 फॅक्टोरियल नंतर कॅन्सल होतं, इथे पण 2 फॅक्टोरियल परत कॅन्सल करू शकता तुम्ही. सो हे आन्सर बनतं. इव्हन हाच आन्सर इथे पण मी काढला होता, 4/52 3/51, 4/32 3/51, तोच आन्सर काढला होता एका वेगळ्या मेथडने, बरोबर. सो तुम्ही इथे कॉम्बिनेशन यूज कराल तरी पण चालेल. पण याच्या आधीचा जो कंडिशन होता ना, इंडिपेंडंट इव्हेंट, जिथे की विथ रिप्लेसमेंट होता, तिथे बिलकुल कॉम्बिनेशन यूज नाही करू शकत. सो ही गोष्ट तुम्ही क्लिअर ठेवाल, कन्फ्युजन नकोच आहे. कॉम्बिनेशन तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा सिलेक्शन ऍट अ टाइम असतं. आता पहा मी हे रब करतोय, तर काही सम्स घेतोय पहा, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंट वरती काही बेसिक सम्स घेतोय. पण त्याआधी ही गोष्ट क्लिअर करू, फॉर डिपेंडंट इव्हेंट्स ए अँड बी, ए आणि बी जर का इव्हेंट डिपेंडंट असतील ना, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी एकमेकांवरती जर का डिपेंड करत असतील तर याला ना आपण असं लिहायचं असतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघे झाले पाहिजे ना, म्हणजे ए झाला पाहिजे नंतर बी पण झाला पाहिजे, पण बीचा प्रोबॅबिलिटी तर ए वरती डिपेंड करतो ना, सो बी झाला पाहिजे गिवन दॅट ए झालेला आहे, नाही का. सो ए झाल्यानंतर बी होण्याची प्रोबॅबिलिटी. याला तुम्ही असं पण लिहू शकता, ए आणि बी इव्हेंट दोन्ही झाले पाहिजे.
मग हे गरजेचं आहे का की एच आधी झाला पाहिजे? असं पण नाहीये. मग मी काय करतो, इव्हेंट बी झाला पाहिजे ॲट द सेम टाइम, त्याच्यानंतर इव्हेंट ए झाला पाहिजे गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. बरोबर ना? कंडिशन आपल्याला फक्त त्यांनी इतकंच विचारलं की ए आणि बी दोन्ही इव्हेंट झाले पाहिजे. मग कोण आधी झाला पाहिजे? काही बेसिकली गरजेचं नाहीये. ए जरी आधी झाला तर आपल्याला इथे लिहायला लागेल की बी पण झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. म्हणजे ए झाल्यानंतर बी होण्याची प्रोबॅबिलिटी. ओके, सेम बी झाला पाहिजे आधी, त्याच्यानंतर बी झाल्यानंतर ए होण्याची प्रोबॅबिलिटी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. तर आता पहा, हवं तर इंडिपेंडंटसाठी पण इथे लिहून देतोय मी. फॉर इंडिपेंडंट इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डायरेक्टली, कारण की बीचा प्रोबॅबिलिटी डिपेंड करतच नाही ए वरती. सो कशाला लिहायचं? बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, काही फरकच नाही पडत त्याला. सो जस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इतकंच मी इथे मेन्शन केलेलं आहे. आता काही क्वेश्चन्स पाहाल. काय करतोय पहा, एक क्वेश्चन असा दिला इथे, probability of A it has been given as 3 divided by 10. okay, probability of B is given as 2 divided by 5. ठीक आहे. यानंतर पहा, probability of A union B is equal to 3 divided by 5. हे असं काहीतरी दिलेलं आहे आणि ते विचारतायत काय माहिती का, फाइंड probability of B given that A has occurred, okay, plus probability of A given that B has occurred. याचा probability ते आपल्याला विचारतात आणि ऑप्शन्स देतात पहा, 1 divided by 3, okay, number 2, 1 by 4, okay, number 3, 5 by 12, and number 4, 7 divided by 12. असे काही ऑप्शन्स आहे. आता पाहाला, एक मिनिट देतो, तुम्ही जस्ट थोडासा विचार कराल याच्यावरती. तर पाहाल, या क्वेश्चन मध्ये आणखीन एक क्वेश्चन मी इंट्रोड्यूस करतो. पहा, म्हणजे क्वेश्चन असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समजा जर का इतकीच इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, अज्युम करा की इतकंच इन्फॉर्मेशन दिलं, हे विचारलंच नाहीये, त्यांनी तुम्हाला असं पण क्वेश्चन करू शकतात की हे ए आणि बी इव्हेंट डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत हे तुम्ही सांगा. असं पण तो क्वेश्चन होऊ शकतो. नीट पाहा मी काय करतो त्याच्यासाठी. आधी तो वाला क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, त्याच्यानंतर आपण याच्यावरती येऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ बी दोघांचा प्रोबॅबिलिटी दिलाय, ए युनियन बी पण दिलाय, आणि मग तुम्हालाच हे विचारतात की ए आणि बी कसे आहेत रे, डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत हे तुम्ही सांगा. मग मी काय विचार करतो माहिती का, आपल्याला माहिती प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काय असतं माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ काय असतं रे, ए इंटरसेक्शन बी. असंच असतं ना. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. नाव व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी? ए युनियन बीचं प्रोबॅबिलिटी काय आहे, 3/5 आहे. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे, एचं 3/10 आहे. ओके, प्लस बीचा काय आहे, 2/5 आहे, आणि मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा असा आहे. आता करतोय काय मी इथे, 6/10 करतो. 6/10, 3/10 इथे येऊन मायनस होतो, मायनस हे पण इथे येऊन मायनस, म्हणजे 4/10 इथे येऊन मायनस, अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, असं मी इथे लिहू शकतो. आता हे कॅल्क्युलेशन काय बनतं माहिती का रे, -1/10 बनतं, मायनस मायनस कॅन्सल होतं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी हा काय बनतो माहिती का, 1/10 बनतोय. हा कॅल्क्युलेशन 1/10 बनतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी 1/10 बनतोय. आता यावरून तुम्हाला सांगायचं असतं की हे डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट. मी हे रेफर करेन. डिपेंडंट आणि इंडिपेंडंटसाठी जे फॉर्म्युलेज आहेत ना, हे रेफर करेन. मी काय करेन माहिती का, मी इथे लिहीन फॉर इंडिपेंडंट इव्हेंट्स. इव्हेंट जर का इंडिपेंडंट असतील तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतं माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असतो. पहा ना, इव्हेंट जर का म्हणजे डिपेंडच नसतील करत एकमेकांवरती, इव्हेंट जर का इंडिपेंडंट असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतं माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असतं. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए, 3/10. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी, 2/5. चलो मल्टिप्लाय करतो. 3/10, 2/5. हे मल्टिप्लिकेशन किती बनतं माहिती का, हे मल्टिप्लिकेशन 6/50 बनतं. किती 6/50. 6/50 हा असा तो मल्टिप्लिकेशन बनतोय. बरोबर. आता मग तुम्ही सांगा, जर का हे इव्हेंट ऍक्च्युअल मध्ये इंडिपेंडंट असले असते तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी 6/50 इथे आला असता की नाही, पण आलाय का, नाही आलाय. मग समजून घ्या की हे इव्हेंट इंडिपेंडंट नाही आहेत, हे दोन इव्हेंट डिपेंडंट आहेत.
परत एक वेळेस सांगतो, नीट पाहा. फॉर इंडिपेंडंट इव्हेंट हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल असतो मला माहिती. मग मी काय करेन, मी असं ॲझ्युम करतो, एक मिनिटासाठी मी ॲझ्युम करेन की हे इव्हेंट इंडिपेंडंट आहेत. आणि मग मी काय कॅल्क्युलेट करणार माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॅल्क्युलेट करणार. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी पण गिवन आहे, सबस्टिट्यूट केला, व्हॅल्यू आला 6/50. पण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन नुसार 1/10 आलाय ना. म्हणजे मला समजलं की अरे मी जे ॲझ्युम केलं होतं ना इंडिपेंडंट इव्हेंट आहेत हे, आणि असं करून हे जे प्रोबॅबिलिटी हे मॅच करत नाहीये, म्हणजे मला समजलं की माझं ॲझम्पशन रॉंग आहे. म्हणजे इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत का? नाही आहेत. इव्हेंट्स काय आहेत? डिपेंडंट इव्हेंट्स आहेत. हे इव्हेंट्स कसे आहेत? डिपेंडंट इव्हेंट्स आहेत. सो असं पण एक क्वेश्चन होऊ शकतो पहा, बरोबर. तर आता मी काय करतो, हे रब करतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी 1/10 आला. बरं, मी इथे लिहितोय, नीट पाहाला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी हा 1/10 आला. आता मी हे रब करतोय, मी. आता यापुढे पहा. आता मला एक गोष्ट क्लिअर आहे की डिपेंडंट इव्हेंट आहेत. ओके, सो मी इथे काय करतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतो? अरे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑकर्ड. ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघे झाले पाहिजे ना, पण डिपेंड करत असल्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑकर्ड असं मला लिहायला लागेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी तर 1/10 आहे. दॅट इज इक्वल टू व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 3/10. ओके, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑकर्ड. हे तर माहितीच नाही मला किती आहे, हे असंही कॅन्सल होणार. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑकर्ड इज इक्वल टू 1/3. हे 3 इथे येऊन डिवाइड होता, तर तो 1/3 बनतो. बरं, आपल्याला या दोघांची ॲडिशन करायला सांगतात ना. प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑकर्ड 1/3 हे तर मी कॅल्क्युलेट केलंच आहे, त्याला तर मी कॅल्क्युलेट केलं आहे. प्लस आता मी याला पण कॅल्क्युलेट करणार आहे, याला पण मी कॅल्क्युलेट करणार आहे. बरोबर ना. हे कसं कॅल्क्युलेट करेन मी? परत असंच लिहितोय, पाहा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय रे? प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड. पण ए आणि बी दोघे झाले पाहिजे आधी. आता मी बीला बेसिकली करतोय आधी, नाही का. मग त्याच्यानंतर ए झाला पाहिजे गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड. कारण की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड हे फाइंड करायचं आहे, म्हणून मला तो चेंज करायला लागला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती कॅल्क्युलेट केला पहा 1/10. ओके गुड, 1/10 दॅट इज इक्वल टू व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी? काय रे? 2/5 आहे. 2/5 ला मी 4/10 लिहितोय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड. हे 10 कॅन्सल आणि हे 1/4 बनतं. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड इज 1/4. सो इथे मी 1/4 लिहिणार आणि बस कॅल्क्युलेट करणार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 7/12 बनतं समथिंग. सो 7/12 ऑप्शन नंबर 4 हा आपला इथे करेक्ट आन्सर असेल पहा. बरोबर. आणखी एक सम इंट्रोड्यूस करतोय पहा, हा पार्ट रब करतोय. आता क्वेश्चन काय आता, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. क्वेश्चन काय पाहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज गिवन ॲज 1/2. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज गिवन ॲज 1/3. एचा प्रोबॅबिलिटी दिला, बीचा प्रोबॅबिलिटी दिला. गुड. पुढे ते मेन्शन करतात ए अँड बी आर इंडिपेंडंट. ठीक आहे, चलो ए आणि बी कसे म्हणे? इंडिपेंडंट आहे म्हणे. मग ते काय विचारतात माहिती का आपल्याला? फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. ते म्हणतात की ए युनियन बीचा प्रोबॅबिलिटी फाइंड करा. ऑप्शन देतात पहा इथे 4/3. ओके डन. सेकंड 4/5, देन 3, 1/2 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 2/3. असे काही ऑप्शन्स आहे. ओके, आता पाहाल ए आणि बी इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, काढायचं काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मी इथे लिहितोय प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय सर? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपला ॲडिशन थेरम प्रोबॅबिलिटी मधला. ए युनियन बीचा प्रोबॅबिलिटी मीन्स एचा प्रोबॅबिलिटी, बीचा प्रोबॅबिलिटी मायनस ए इंटरसेक्शन बीचा प्रोबॅबिलिटी. नाउ प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज ॲक्च्युअली व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए? प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय? 1/2 आहे. ओके, प्लस व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी? 1/3 आहे, 1/3 आहे. मग मायनस करेन मी. मायनस काय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ना. चलो इंटरसेक्शनचा प्रोबॅबिलिटी, अरे इथे मेन्शन केलंय ए आणि बी कसे इंडिपेंडंट आहे. आणि आपल्याला माहिती इंडिपेंडंटसाठी ना इंटरसेक्शनचा प्रोबॅबिलिटी काय असतं माहिती का? इंटरसेक्शनचा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी हे असं डायरेक्टली असतं. सो काय लिहू शकतो मी इथे? 1/2 प्लस 1/3 मायनस हे पहा दोघांचं मल्टिप्लिकेशन, ए आणि बीच्या प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1/2 इंटू 1/3 हे असं आपलं कॅल्क्युलेशन बनतं.
आता हवं तर फक्त तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घ्याल नाही का. हे काय बनतं माहिती करा, इथे 5/6 बनतं बरं. हे 5/6 बनतं, -1/6 बनतं, अँड दॅट इज इक्वल टू 4/6 बनतं, अँड दॅट इज इक्वल टू 2/3 बनतं. सो आन्सर काय बनेल पहा, 2/3. ऑप्शन नंबर 4 हा आपला इथे आन्सर बनेल. बरोबर. आता लास्ट क्वेश्चन करतो मी याच्यावरती. आता हा क्वेश्चन ना थोडासा वेन डायग्रामचा यूज करून आपल्याला करायचा आहे. तर मी हा वाला पार्ट पण इथे रब करतो. हे आता तुम्हाला पार्ट झालं असणार आहे. ओके. सो हा क्वेश्चन मध्ये मी वेन डायग्रामचा बेसिकली यूज करणार आहे. आता पहा, क्वेश्चन काय, क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं आहे, probability of A is given as 0.3. ओके. probability of A union B complement it is given as 0.8. ठीक आहे. पुढे ते बोलतात A and B are independent पण आहे. ठीक आहे. चलो, A and B are independent. हे दोन्ही इव्हेंट एकमेकांवरती बिलकुल डिपेंड नाही करत आहे म्हणे. ठीक आहे. चलो, मग ते विचारतात काय, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ते म्हणतात फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे तुम्ही फाइंड करा, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आणि ऑप्शन्स काय पहा, ऑप्शन नंबर 1 इज 3/8. ओके. ऑप्शन नंबर 2 इज 2/3. ऑप्शन नंबर 3 काय आहे पहा, 2/7. ऑप्शन नंबर 4 इज नन ऑफ दिस. तर पाहाल रे, आता हवं तर व्हिडिओ पॉज करून ना तुम्ही थोडंसं ट्राय करू शकता आधी, त्याच्यानंतर मी आता हे एक्सप्लेन करतोय. पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलाय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट दिलाय, पण ना याचा काहीतरी फॉर्म्युला असतो जो की कोणाला माहितीच नाही असं समजू आपण. म्हणजे आपण फॉर्म्युले तर रट्टा नाही मारणार ना. पहा ना, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंटचे असे भरपूर सारे फॉर्म्युलेस तुम्हाला सापडतील. पहा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, किंवा ए कॉम्प्लिमेंट युनियन बी, किंवा ए युनियन बीचा होल कॉम्प्लिमेंट, असे खूप सारे फॉर्म्युलेस तुम्हाला सापडतील. पण आपण काय ट्राय करतो, आपण फॉर्म्युला पार्ट करण्याचा ट्राय नाही करणार आहे. सो आपण वेन डायग्रामला इथे मी इंट्रोड्यूस करतोय. तर वेन डायग्रामचा यूज करून हाच क्वेश्चन मी कसा करू शकतो याचा थोडासा विचार करतो. मी काय करणार पहा, मी इथे लिहिणार ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय याचा मी आधी विचार करतो. इथे लिहितोय मी इव्हेंट ए इव्हेंट बी, इव्हेंट ए इव्हेंट बी, ए युनियन. ए म्हणजे काय रे, हे बरोबर. युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय रे, बी सोडून सर्व. बी सोडून सर्व म्हणजे हे पहा, बी सोडून सर्व. बरोबर ना. हा बी वाला पार्ट सोडून सर्व काही तुम्ही इथे हायलाइट करा. आणि या दोघांमध्ये युनियन करायचं आहे, या दोघांमध्ये युनियन करायचं. आता मी जर का तुम्हाला सांगेन या दोन डायग्राममध्ये, हा डायग्राम बेसिकली ए इंडिकेट करतो आणि हा डायग्राम बेसिकली बी कॉम्प्लिमेंट और डॅश असं पण लिहू शकता तुम्ही त्याला. तर तो डायग्राम बी कॉम्प्लिमेंट असा इंडिकेट करतोय. आणि मी जर का तुम्हाला इथे असं विचारत असेन की तुम्ही मला हे प्लीज सांगा की या दोघांचा युनियन काय रिप्रेझेंट करतोय. युनियन म्हणजे समजतं ना, सर्व काही लिहायला लागतं आपल्याला. आता या दोघांचा युनियन काय रिप्रेझेंट करेल माहिती का, सर्व, हा सर्व पार्ट रिप्रेझेंट करेल. तो फक्त हा पार्ट रिप्रेझेंट नाही करणार, हा वाला, हा वाला पहा नीट. इथे ग्रीन मार्करने इंडिकेट करतो मी तो. तो फक्त हा वाला पार्ट इंडिकेट नाही करणार. हा वाला पार्ट सोडून सर्व पार्ट हा इंडिकेट करतोय. कसा पहा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, या हे पहा, हा पार्ट ए मध्ये येतोय, इथे आलाच पाहिजे. बाकी रिमेनिंग पार्ट बाहेरचा पहा ना, इथे येतोय, सो इथे पण आला पाहिजे. पण हा पार्ट ना, हा जो पार्ट आहे ना, हा वाला पार्ट, हा पार्ट इथे पण येत नाही, इथे पण येत नाही आणि इथे पण येत नाही. सो इथे मी तो नाही घेऊ शकत. सो हा जो ग्रीन वाला पार्ट येणार आहे तो पार्ट सोडून मी इथे सर्व पार्ट रिप्रेझेंट करणार. आणि याचा प्रोबॅबिलिटी ओके, हा जो काही आहे ना, हा काय ए युनियन बी कॉम्प्लिमेंट आहे. आणि याचा प्रोबॅबिलिटी ते काय मेन्शन करतात माहिती का, 0.8 असं क्वेश्चनमध्ये रिप्रेझेंट केलेलं त्यांनी. हे जे काही दिसतं ना, याचा प्रोबॅबिलिटी 0.8 आहे. याचा प्रोबॅबिलिटी 0.8 आहे. तुम्हाला विचारतात काय, तुम्हाला विचारतायत प्रोबॅबिलिटी ऑफ बी विचारतायत ना. मग तुम्ही सांगा रे, बी हा इतका असतो ना, एवढा मोठा आहे ना बी. आता मला तुम्ही सांगा, जर का हे कम्प्लीट एवढा पार्ट जर का 0.8 असेल, सो डेफिनेटली हा जो पार्ट आहे ना, हा वाला पार्ट हा 0.2 असायला हवा. कारण की टोटल प्रोबॅबिलिटी जर 1 बनली पाहिजे ना, 1 पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी नाही होऊ शकत. आणि पूर्ण युनिव्हर्सल सेटचा प्रोबॅबिलिटी 1 बनत असतो. सो जर का हा रिमेनिंग पार्ट 0.8 असेल तर हा पार्ट 0.2 असायला हवा. सो हा 0.2 आहे. आता मग मी काय लिहिणार माहिती का,
प्रोबेबिलिटी ऑफ बी म्हणजे काय माहिती का, बीचा प्रोबेबिलिटी म्हणजे काय माहिती का, 0.2 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं लिहू शकतो का, पहा बरं. बीचा प्रोबेबिलिटी म्हणजे बी तर हा आहे ना, एवढ्याचं प्रोबेबिलिटी ना, पण एवढ्याचं प्रोबेबिलिटी 0.2 आहे का, नाही. पहा नीट, एवढ्याचा प्रोबेबिलिटी हा ऍक्च्युली 0.2 प्लस हा एवढा पोर्शन येईल ना, एवढा पोर्शन, आणि हा पोर्शन कशाचा आहे, कशाचा आहे हा पोर्शन इंटरसेक्शनचा आहे, म्हणून मी तिथे प्लस ए इंटरसेक्शन बी ऍड केलाय. दॅट मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ बी इज ऍक्च्युली 0.2 प्लस व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथे काहीतरी लिहिलेलं आहे पहा, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी याच्या आधी लिहिलं होतं मी, ते रब केलं, सॉरी. ओके, सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. पण इथे इव्हेंट कसे आहेत, इनडिपेंडंट, डिपेंड करतायत का, नाही. सो मी इथे हे लिहिणार नाहीये, जस्ट इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी करणार आहे. सो आन्सर काय बनेल माहिती का रे, 0.2 प्लस व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ ए, प्रोबेबिलिटी ऑफ ए इज गिवन ॲज 0.3 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी, हे आपल्याला माहिती नाही आहे इथं, बरोबर ना. आता प्रोबेबिलिटी ऑफ बी माहिती नाही आहे, सो जस्ट मी इथे लिहितोय प्रोबेबिलिटी ऑफ बी म्हणून, बरोबर ना. इथे पण प्रोबेबिलिटी ऑफ बी आहे, इथे पण प्रोबेबिलिटी ऑफ बी आहे. मग तुम्हाला हे समजतं का रे की एकच अननोन आहे इथे, प्रोबेबिलिटी ऑफ बी, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो प्रोबेबिलिटी ऑफ बी मायनस 0.3 प्रोबेबिलिटी ऑफ बी इज 0.7 प्रोबेबिलिटी ऑफ बी असं बनेल, अँड दॅट इज इक्वल टू 0.2. सो प्रोबेबिलिटी ऑफ बी काय बनणार माहिती का, 0.2 डिवाइड बाय 0.7 दॅट इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 7. सो ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट चॉईस असेल इथे. सो प्रोबेबिलिटी ऑफ बी किती बनतोय माहिती का, 2 डिवाइड बाय 7 बनतोय. तर ही गोष्ट होती पहा डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंट. तर आपण हा वाला पार्ट कव्हर केला, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंट वाला पार्ट आपण इथे कव्हर केलाय. आता येऊया आपण कंडिशनल प्रोबेबिलिटीवरती. कंडिशनल प्रोबेबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली कंडिशनल प्रोबेबिलिटी काय असते, तर पाहाल कंडिशनल प्रोबेबिलिटी म्हणजे काय रे, की एक छोटीशी कंडिशन दिली असते आणि ती कंडिशन लक्षात घेऊन आपल्याला प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू फाइंड करायचा असतो. आता हे तुम्हाला क्वेश्चनमध्येच मी एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. आता तुम्ही असं समजा की एक डाय थ्रो करायचा इव्हेंट आहे, एक डाय थ्रो केलाय. ओके, एक डाय थ्रो केला आणि आपल्याला माहिती एखादा डाय थ्रो केल्यानंतर आउटकम काय काय येत असतं माहिती का, 1 2 3 4 5 6 असा आउटकम येत असतो. एक डाय थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 असा आउटकम येतो. डन. आता यापुढे आता जर का आतापर्यंत कंडिशन आणखीन इंट्रोड्यूस नाही केली, बरं मी इथे कंडिशन आणखीन बिलकुल इंट्रोड्यूस नाही झालेली, पण जर का असं झालं एक डाय थ्रो केलाय कोणीतरी आणि मला गेस करायचं की काय असलं पाहिजे. कोणीतरी एक पर्सन, माझा फ्रेंड येऊन तो पाहतोय आणि मला तो सांगतोय की अरे तिथे इव्हन नंबर आहे म्हणे, तिथे काय आहे, इव्हन नंबर आहे असं तो मला सांगतोय, इव्हन नंबर आहे असं तो मला सांगतोय, बरोबर. त्यांनी मला पूर्णपणे आन्सर नाही सांगितलं की एक्झॅक्टली 2 पडलाय की 4 पडलाय की 6 पडलाय, आन्सर नाही सांगितलं. त्यांनी मला हिंट दिली की इव्हन नंबर पडलाय असं तो सांगतोय. मग तो कंडिशन सांगतोय एक. मग त्यांनी कंडिशन सांगितल्यामुळे आता काय झालं माहिती का, मी 1चा 3चा आणि 5चा विचारच नाही करणार. आता माझ्यासाठी सॅम्पल स्पेस हा 2 4 आणि 6च आहे, कारण की त्यांनी सांगितलं ना इव्हन नंबर. सो मला क्लिअर आहे की 2 4 नाही तर 6 या तिघांमधलंच कोणतं तरी एक तिथे डेफिनेटली असायला हवा, बरोबर. आता कोण असणार, ठीक आहे. आता क्वेश्चन असा आहे, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट ओके अप्पर मोस्ट फेस वरती 2 ऑकर्स. अप्पर मोस्ट फेस वरती 2 असण्याची प्रोबेबिलिटी काय आहे तुम्ही सांगा बरं. काय सर प्रोबेबिलिटी म्हणजे काय, फेवरेबल वेज बाय टोटल वेज, बरोबर ना. आता पहा अप्पर मोस्ट फेस वरती 2 असण्याचे वेज एकच वेज 2 असतो, तो एकच वेज असतो. टोटल वेज किती आहेत रे, टोटल काय काय पडू शकतं तिथे, टोटल तर बेसिकली 3च गोष्टी पडू शकतात. 6 नाही पडू शकत, नीट फार 3च पडू शकतात. का, कारण कोणीतरी येऊन पाहून मला सांगतोय ना की तिथे इव्हन नंबरच आहे. मग इव्हन नंबर असेल तर 2 4 आणि 6 यातलाच कोणता तरी एक आहे. मग 2 असण्याची प्रोबेबिलिटी काय, तर 2 असण्याची प्रोबेबिलिटी ही 1 डिवाइड बाय 3. 2 हा इथे एकच आहे, 1 डिवाइड बाय सॅम्पल स्पेसचा काउंट हा इथे 3 आहे. तर हा आपला सॅम्पल स्पेस नाहीये इथे, हा आपला सॅम्पल स्पेस नाही. आपला सॅम्पल स्पेस हा असणार, कारण की हा कंडिशनल प्रोबेबिलिटी, कंडिशन कोणीतरी इंट्रोड्यूस केलेली इथे. सो सॅम्पल स्पेस डायरेक्टली असा चेंज होतो पहा. ओके, तर पाहाल आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतोय कंडिशनल प्रोबेबिलिटीचा. ओके, आता हा वाला एक्झाम्पल थोडासा ठीकठाक लेवलचा. त्याच्यानंतरचा जो एक्झाम्पल असेल ना तर तो थोडासा डिफिकल्ट आहे, तो पण आपल्याला आला पाहिजे असं आपल्याला इथे आता स्टडी करायचं. आता काय पहा 52 कार्ड्स आहे, 52 कार्ड्सचा एक पॅक आहे आणि 52 कार्ड मधून ना रे एक कार्ड बेसिकली गायब झालाय. कोणता कार्ड हरवलाय माहितीच नाहीये,
बरोबर. आता कोणी येऊन सांगत असेल तर ठीक, मला आणखीन इझी जाईल मग पुढे. ठीक आहे, पहा 52 कार्डचा पॅक आहे आणि त्यातनं एक कार्ड गायब झालाय. आता तो कोणता कार्ड गेला माहिती का? फॉर एक्झाम्पल किंग गेलाय. काय गेलाय? किंग गेलाय. कशाचा किंग गेलाय ते पण तर सांगितलं पाहिजे. स्पेडचा किंग गेलाय. एक कार्ड जो गायब झालाय तर तो स्पेडचा किंग हा गायब झालेला आहे. स्पेडचा किंग गायब झालाय, बरोबर. आता जर का कोणी मला क्वेश्चन करेन, काय क्वेश्चन काय पहा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ किंग. बरोबर. आता तुम्ही नीट विचार कराल. आता काय करतोय काय माहिती का आपण? करतोय काय, 52 कार्ड होते आधी, एक कार्ड गायब झाला, किंग गेला हे मला समजलंय. 51 कार्ड राहतात आणि त्यातनं एक कार्ड मी आता काढणार आहे आणि ते क्वेश्चन असा विचारतात, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ किंग. म्हणजे किंग निघण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे सांगा बरं. आता किंग निघण्याची प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर आता किंग किती प्रेझेंट आहेत रे? 3 असं किंग प्रेझेंट आहे, कारण की एक किंग तर गायब झालेला आहे. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज डिनॉमिनेटर मध्ये असतात ना. टोटल नंबर ऑफ वेज किती? 51 आहे, कारण की 52 कार्ड होते त्यातला एक कार्ड गायब झालेला आहे. आता 51च कार्ड आहेत ना. मग हे जे आपण आन्सर काढलं ना रे, तर हे बाय युझिंग कंडिशन आहे. आपण कंडिशन यूज केली की नाही, ज्यांनी ती कंडिशन जी सांगितलेली आहे की किंग गायब झालेला आहे, त्या कंडिशनचा यूज करून आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतोय. दिस इज नथिंग बट कंडिशनल प्रोबॅबिलिटी. याला आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी बोलतोय. मग हाच सम आणखीन डिफिकल्ट कसा होऊ शकतो पहा. इथे तरी क्लिअरली मेन्शन केलं की किंगच गायब झालाय, पण आता असं पण होऊ शकतं की मेन्शनच केलं नाही की काय गायब झालाय. मग त्या केसमध्ये काय होऊ शकतं पाहाला, व्यवस्थित समजून घ्याल पहा. इथे मी मेन्शनच नाही करत आहे, हे रब केला मी आता आन्सर. 52 कार्ड मधून एक कार्ड गायब, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण गायब कोणता कार्ड झाला हेच माहिती नाहीये, आणि हे माहिती नसताना मला कोणीतरी विचारतोय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अ किंग. म्हणजे गायब झाल्यानंतर 52 कार्ड मधून एक कार्ड ड्रॉ करतोय आपण, तो किंग असण्याचं प्रोबॅबिलिटी काय, हे आपल्याला असं क्वेश्चन करतात. आता मला काय डाऊट आहे माहिती का? मला असं डाऊट आहे की मला समजत नाहीये, अरे किंग जर का गेला असेल तर 3च किंग उरले आणि 51च कार्ड उरले. किंग गेला असेल, किंग जर का गायब झाला असेल तर पुढचा कार्ड किंग निघण्याचा प्रोबॅबिलिटी 3/51 असेल. पण जर का किंग नसेल गेला, किंग व्यतिरिक्त दुसराच कार्ड गेला असेल तर टोटल तर 4 किंग आहेत ना, मग किंग निघण्याची प्रोबॅबिलिटी 4/51 बनेल. पण मला डाऊट आहे, हे या दोघांमध्ये काय सांगायचं मला कन्फ्युजन आहे, कारण की मला सांगतच नाही कोणी की कोणता कार्ड गायब झालेला आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं असतं माहिती का रे? अशा केसमध्ये काय करायचं असतं पाहा, केसेस बनवायचे असतात. केसेस कोणत्या बनवायच्या माहिती का? समजा की किंग गायब झालाय, काय किंगच गायब झालाय, आणि समजा की अदर दॅन किंग गायब झालाय. जो कार्ड हरवलेला आहे तो अदर दॅन किंग आहे. दोन्ही केसेस होऊ शकतात ना रे. म्हणजे एक तर तो गायब झालेला किंग पण होऊ शकतो आणि तो अदर दॅन किंग पण होऊ शकतो. मग मी आता इथे केसेस बनवायला स्टार्ट करेन. तर प्रोबॅबिलिटीमध्ये केसेस बनवणं हे फार गरजेचं आहे. जर का खूप डिफिकल्ट वाला क्वेश्चन आला ना, ओके, थोडंसं लेंदी क्वेश्चन आला, डेप्थमध्ये विचारायचं ठरवलं, तर असे केसेस बनवायला लागतात आपल्याला. सो किंग गायब झाला असं मी ॲज्युम करतोय. आता इथे 2 केसेस बनतात ना, इथे ऑर आहे, ऑर काय, ऑर आहे म्हणून मी इथे प्लस साईन यूज करतो. कधी पण लक्षात ठेवा, ऑर आला की ॲडिशन साईन, ऑर आला तर डायरेक्टली ॲडिशन साईन. ओके, सो किंग गायब झालाय. किंग गायब होण्याची प्रोबॅबिलिटी काय असते? पूर्ण प्रोसिजर फॉलो करायची. काय प्रोसिजर नीट पहा. किंग गायब झाला आणि परत किंग काढला, ठीक आहे. अदर दॅन किंग गायब झाला आणि त्याच्यानंतर परत ॲट द सेम टाइम परत किंग मी ड्रॉ करतो, काढतोय. पूर्ण प्रोसेस फॉलो करणार मी आता. किंग गायब होण्याची प्रोबॅबिलिटी काय रे? 4/52. तुम्ही पहा ना, 52 कार्ड होते त्यातला किंगच गायब होतोय. टोटल 4 किंग आहेत, 4 किंग डिवाइड बाय टोटल कार्ड 52 आहेत. सो किंग गायब होण्याची प्रोबॅबिलिटी ही 4/52 आहे. झाला, किंग गायब झाला. आता पुढचा पण किंगच पाहिजे. सो 3/51 किती? 3/51, कारण की 3च किंग उरले, टोटल कार्ड 15 उरले. ऑर म्हणजे ऍडिशन. इथे मल्टिप्लाय का केलं पहा, कारण की इथे अँड आहे. कसं काय अँड आहे? किंग गायब झाला अँड ऍट द सेम टाइम दुसरा पण किंगच काढायचा आहे, अँड आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशन. आता पहा सेकंड प्रोसेस पहा. अदर दॅन किंग दुसराच कोणता तरी गायब झालाय. अदर दॅन किंग दुसरा गायब झालाय म्हणजे काय? टोटल किती असतात? 52 कार्ड असतात की नाही. अदर दॅन किंग म्हणजे काय? 48 कार्ड्स असे आहेत जे की किंग नाही आहेत.
मग किंग व्यतिरिक्त दुसरा गायब होण्याची प्रोबॅबिलिटी 48/52 बनणार की नाही, 48/52 बनणार की नाही. सो अदर दॅन किंग कोणता तरी गायब झाला अँड ऍट द सेम टाइम म्हणून इंटू परत किंगच काढायचा आहे. सो किंग तर 4 आहेत, डिवाइड बाय एक कार्ड गायब झालेला आहे. सो टोटल काउंट 51 राहतो. सो हा आपला आन्सर असेल इथे. 12 डिवाइड बाय 12 प्लस आता हे 48 इंटू 4 कराल तर हा 192 बनतो आय गेस, बरोबर. डिवाइड बाय 52 इंटू 51 करून घ्या, हे जे काही कॅल्क्युलेशन येईल तो येईल. हा आपला इथे आन्सर असेल. पहा जर काही इथे कंडिशन नाही दिली ना तर आपल्याला हा सम या पद्धतीने इथे करायला लागेल. सो दिस इज ऑल अबाउट कंडिशनल प्रोबॅबिलिटी. तर पाल मुलांनो, आता आपण स्टार्ट करतो बेस थेरम. तर माझं तरी असं पर्सनल एक्सपिरियन्स आहे की बऱ्यापैकी मुलांना हा आर्टिकल ॲक्च्युली डिफिकल्ट जातो. बऱ्यापैकी स्टुडंट असे असतात की ज्यांनी हा आर्टिकल कधी केलेलाच नसतो. इव्हन मी पण ज्यावेळेस 11th मध्ये होतो, 11-12 ज्यावेळी करायचो, तर हा आर्टिकल मला थोडंसं डिफिकल्ट जायचा. तर मी एक सम ना तुम्हाला फार डिटेलमध्ये इथे एक्सप्लेन करून देईन. बेस थेरमचा एक सम जो आहे हा फर्स्टवाला, हा फार डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. त्यानंतर पण आपण 2 समचं प्रॅक्टिस करूया. तर पहा, सर्वात सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये बेस थेरम जर का कोणाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता माहिती का? इथे मी लिहितोय पहा. तुम्ही डायरेक्टली इंडिपेंडंट इव्हेंट्स आणि डिपेंडंट इव्हेंटचं आर्टिकल थोडंसं आठवा. डिपेंडंट इव्हेंटमध्ये आपण असं बोललो होतं का? पाहाल बरं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, it was probability of A into probability of B given that A has already occurred. पहा, हा बेसिकली डिपेंडंट इंडिपेंडंट इव्हेंट मधला एक आर्टिकल मी इथे मेन्शन केलाय. जेव्हा हे 2 इव्हेंट एकमेकांवरती डिपेंड करत असतात ना रे, तेव्हा मी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड असं लिहू शकतो. मग तुम्ही बोलाल बेस थेरम काय आहे? व्हॉट इज बेस थेरम? बेस थेरम काय आहे माहिती का? प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, याला मी असं लिहू शकतो का? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. तुम्ही पाहणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, इट कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. इतकं सिंपल आहे, इतकं सिंपल आहे. पहा, हाच बेस थेरम आहे, हाच बेस थेरम आहे. ऑलरेडी आपण स्टडी केला. खरं तर ही गोष्ट ऑलरेडी आपण स्टडी केली. आता या फॉर्मॅटमध्ये कसं स्टडी करायचं आता हे मी तुम्हाला सम मध्ये सांगेन. फॉर्म्युला तर इतका सिंपल आहे, काही लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. जर का तुम्हाला हा पार्ट असेल ऑटोमॅटिकली हा फॉर्म्युला तुम्ही ऑटोमॅटिकली लक्षात ठेवू शकता. आता पहा, मी एक सम तुम्हाला सांगतोय. काय? एक पर्टिक्युलर एरिया आहे, एक पर्टिक्युलर एरिया आहे. मी फॉर एक्झाम्पल समजतो औंधमध्ये, पुण्यामध्ये एक औंधचा एरिया आहे. आता मी हा लोकेशन प्रिफर करतो कारण की मी तिथे राहतो. ओके, औंध एरियामध्ये आपण असं समजूया की जे काही एक पर्टिक्युलर लोकेशन मधले जे काही पेशंट्स आहेत त्यांचा ॲनालिसिस करतोय बरं मी. 90% लोकांना डिसीज ए आहे. 90% लोकांना काय आहे? डिसीज ए आहे. ठीक आहे, चलो. 10% लोकांना कोरोना आहे. जस्ट असं समजून घ्या तुम्ही की 90% लोकांना डिसीज ए आहे, 10% लोकांना कोरोना सध्या चालू आहे. सो कोरोना डिसीज आहे असं ॲज्युम करूया आपण इथे. ओके, आता डिसीज ए मध्ये पण 50% लोकांना कफ आहे आणि ज्यांना 10% लोकांना ज्यांना कोरोना आहे ना त्यांना 90% लोकांना कफ आहे. मी हवं तर परत एक्सप्लेन करतो, नीट पाहिलं. एक पर्टिक्युलर लोकेशन मी इथे सिलेक्ट केलंय. डन. याच्यामध्ये 90% लोकांना डिसीज नंबर ए आहे. म्हणजे पर्टिक्युलर लोकेशन आहे. सर्व पेशंटचा स्टडी करतोय मी, 90% पेशंटला डिसीज ए आहे आणि 10% पेशंटला कोरोना डिसीज आहे. डन. आता ज्यांना डिसीज ए आहे ना रे त्यांच्यामध्ये 50% लोकांना कफ आहे म्हणे. डिसीज ए झालं की 50% चान्सेस आहे की कफ होईल. ओके ओके. आता ज्यांना कोरोना आहे ना 90% चान्स आहे की कफ आहे. ज्यांना कोरोना आहे 90% चान्स आहे की त्यांना कफ आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन काय पहा. एक पर्सन आहे आणि त्याला कफ आहे. एक पर्सन आहे आणि त्याला कफ आहे. आता मला डाऊट आहे, समजा मीच आहे तो पर्सन. चलो, मी पर्सन आहे आणि मला कफ आहे. तर मला आता डाऊट यायला लागतो की अरे कोरोना झाला की 90% चान्स आहे कफ होईल, बरोबर. पण आता मला जर उलटा अप्लाय करायचं आहे, म्हणजे मला कफ आहे तर कोरोना असेल का याचा मला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचं आहे. नीट पहा परत. कोरोना जर का असेल तर 90% चान्स आहे की मला कफ आहे. म्हणजे समजा मला कोरोना आहे सो 90% चान्स आहे की मला कफ आहे. पण याचा उलटा गोष्ट हे आपल्याला इथे फाइंड करायचं. म्हणजे मला कफ आहे, then what is the probability that I am suffering from corona. म्हणजे मला कोरोना असण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची.
तोच क्वेश्चन आहे पहा. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन सफरिंग फ्रॉम कोरोना, ओके, गिवन दॅट ही हॅज अ कफ. म्हणजे काय, गिवन दॅट ही हॅज अ कफ म्हणजे त्याला कफ आहे, देन फाइंड करा की त्याला कोरोना असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. हे पाहून मला असं वाटतं इन जनरल कोणाला पण वाटेल की कोरोना झालं की 90% कफ आहे. म्हणजे मला कफ झाला तर मला असं वाटेल की अरे मला खूप जास्त चान्सेस आहेत कोरोना असायचे, नाही का. सो मी भीतोय सध्या. आता मी तुम्हाला या बेसिकली बेस थेरमवरून मी हे एक्सप्लेन करतो की मला कोरोना असण्याचे किती चान्सेस आहेत. पाहाल काय आता बेस थेरम काय सांगतो पहा. प्रोबॅबिलिटी दॅट कोरोना आहे मला, गिवन दॅट मला कफ आहे. काय लिहिलं रे मी इथं, हेच तर लिहिलं. पहा दोन गोष्टी इथे. प्रोबॅबिलिटी दॅट, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट आय एम सफरिंग फ्रॉम कोरोना, गिवन दॅट आय एम सफरिंग फ्रॉम कफ. कफ तर फिक्स आहे मला आणि तरी कोरोना असण्याची मला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. अँड दॅट इज इक्वल टू काय सर, हे इज इक्वल टू काय असतं माहिती का. पहा इथे वरती काय असतं माहिती का, न्यूमरेटरमध्ये काय असतं माहिती का, दोघांचा इंटरसेक्शन असतो. या दोघांचा इंटरसेक्शन असतो म्हणजे न्यूमरेटरमध्ये प्रोबॅबिलिटी दॅट, ओके, कोरोना पण आहे, इंटरसेक्शन कफ पण आहे. वरती दोघांचा इंटरसेक्शन असतो. आणि खालती काय असतं माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे पहा इथे जो खालती आहे ना त्याचा प्रोबॅबिलिटी इथे मेन्शन करायचा. म्हणजे खालती प्रोबॅबिलिटी ऑफ कफ असेल, ही गोष्ट आपल्याला फाइंड करायची. समजून घ्या ना तुम्ही प्लीज की हीच गोष्ट विचारली आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन इज सफरिंग फ्रॉम कोरोना गिवन दॅट ही हॅज अ कफ. बरोबर. तर या फॉर्म्युलानुसार मी इथे असं मेन्शन केलेलं आहे. आता मी कसं फाइंड करणार पहा. वरती कोरोना आणि कफचा इंटरसेक्शन आहे म्हणजे कोरोना पण आणि कफ पण आहे. आता तुम्ही सांगा कोरोना असण्याची प्रोबॅबिलिटी ही 10% आहे म्हणजे 10/100 आहे. हवं तर इथे मी मेन्शन करतो प्रोबॅबिलिटी ऑफ कोरोना इज ॲक्च्युली 10% मीन्स 10/100 दॅट इज इक्वल टू 1/10. सो तो 10/100 मी तिथे मेन्शन केलेला आहे. इंटरसेक्शन आहे म्हणजे काय रे, ॲट द सेम टाइम ना. ॲट द सेम टाइम म्हणजे इंटू करतोय मी इथे. कोरोना पण आहे आणि कफ पण आहे. कोरोना पण आहे आणि कोरोनामधून परत कफ आहे. कफ असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे रे, 90% आहे म्हणजे 90/100. हे असं मला इथे न्यूमरेटरमध्ये करायला लागणार आहे. डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये काय करायचं माहिती आहे, कफ, प्रोबॅबिलिटी ऑफ कफ करायचं. सिंपल आहे. कफ कसा पण होऊ द्या. आता दोन वेज आहेत कफ होण्याचे. एक तर कोरोना थ्रू कफ आहे आणि एक तर डिसीज ए थ्रू कफ आहे. सो डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला फक्त कफ मेन्शन करायचा असतो. सो मी काय करेन माहिती का, मी आधी कोरोना सिलेक्ट करतोय. कोरोना आहे आणि त्याच्यानंतर कफ आहे. हे झेपतं का पहा, कोरोना आहे आणि त्याच्यानंतर कफ आहे. ऑर म्हणजे काय, ऍडिशन. और काय, डिसीज ए थ्रू कफ आहे. आता डिसीज ए हा 90% लोकांना डिसीज ए आहे. सो डिसीज ए असण्याची प्रोबॅबिलिटी आधी 90% करायला लागेल म्हणजे 90/100 करायला लागेल आणि त्याच्यानंतर परत कफ असण्याची प्रोबॅबिलिटी ही 50% आहे म्हणजे 50/100. हे असं मला इथे करायला लागेल. आणि जर का तुम्ही पाहाल 100 आणि हे 100 डायरेक्टली कॅन्सल होतं. वरती किती बनतं माहिती का, 900 बनतं. डिवाइड बाय खालती किती बनतं पहा, हे 900, ओके, प्लस हे किती बनतं रे, 900 हे कराल तर 4500 बनतो. आय गेस 9 × 4 करा, ओके, 45 होतो. इंटू हे 2 0 आहेतच. हे 2 zeros कॅन्सल. सो वरती बनतं 9 डिवाइड बाय खालती 54 बनतं. 9/54 कराल तर 1/6 बनेल. किती बनेल, 1/6. म्हणजे हे चान्सेस आहेत पहा, 1/6 चान्सेस आहेत की मला कोरोना आहे. 1/6 चान्स म्हणजे किती असतं माहिती का रे, ऑलमोस्ट 16.66% चान्स आहे की मला कोरोना आहे. म्हणजे तो कमी चान्स आहे ऍक्च्युली. तुम्ही नीट पहा, मला जर कोरोना असता 90% चान्स आहे की मला कफ असेल. मला कोरोना असेल तर 90% चान्स आहे की मला कफ आहे. ओके, पण याचा उलटा, मला कफ आहे तर कोरोना असण्याचा चान्स फक्त 16% आहे. हा बेस थेरम आहे. हा बेस थेरम थ्रू आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. पहा, हे तुम्हाला वाटणार नाही, तुम्हाला असंच वाटेल ऍक्च्युली की असं तुम्हाला तर कफ आहे मग जास्त चान्स आहे ना कोरोना असण्याचा. असं नाहीये, कारण की कफ हे दुसऱ्या डिसीज थ्रू पण होऊ शकतं. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही असं ॲझ्युम करा की इथे 100 पेशंट्स आहे. 100 पेशंट्स आहे ॲझ्युम करा. चला तुम्ही 100 पेशंट्स आहे. 100 पेशंटमध्ये कोरोना 10 जणांना आहे आणि 90 जणांना तर बेसिकली दुसरा डिसीज नंबर ए आहे.
आता 10 जणांमधून 90% लोकांना कफ आहे, म्हणजे 9 जणांना कफ आहे. किती? 9 जणांना कफ आहे. ठीक आहे, चलो 9 जणांना कफ आहे. डन. आता पहा, 90 लोकांना जर का डिसीज ए असेल तर त्यांच्यातलं 50% लोकांना कफ आहे, म्हणजे 90चा 50% कराल ना तर 45 लोकांना कफ येतो. किती? 45 लोकांना कफ येतो. 45 पेशंटला कफ आहे हे असं आपल्याला समजतं इथून. आता तुम्ही मला हे सांगा, कफ असणारे किती आहे माहिती का? 9 + 45, 54 लोक कफ असणार आहे. आता मग कफ असणाऱ्यांमध्ये जास्त लोकांची संख्या तर डिसीज ए वाल्यांची आहे ना. मग कफ असलेल्या लोकांमधून 54 लोकांमधून मी जर का एकाला काढला, बरोबर, काय चान्स असेल की त्याला कोरोना आहे? कमीच चान्स असेल ना, कारण कोरोना थ्रू कफ वाले कमीच आहे. सो डेफिनेटली आन्सर पर्सेंटेजमध्ये कोरोनाचा पर्सेंटेज कमीच येतोय. हे तुम्ही प्लीज व्यवस्थित समजून घ्या, बरोबर. सो बेस थेरमचा फर्स्ट सम आहे. हा तुम्ही परत एक वेळेस हा पाहू शकता जर का डिफिकल्ट वाटला असेल तर. आता मी नेक्स्ट सम इथे इंट्रोड्यूस करतोय, पहा, डिपेंडिंग ऑन बेस थेरम. तर पाहाल, सम इथे वाचू शकता तुम्ही. काय क्वेश्चन आहे पहा, इन एंट्रन्स टेस्ट देर आर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ठीक आहे, चलो बरोबर आहे. आपली सीईटी पण एंट्रन्सवालीच आहे, एंट्रन्स टेस्टच आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेतच आहे. पुढे पहा, देर आर 4 पॉसिबल आन्सर्स करेक्ट आहे, म्हणजे 4 पॉसिबल आन्सर असतात आणि त्यातला एक करेक्ट असतो, मान्य आपल्याला. प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट नोज द आन्सर इज 90%. म्हणजे काय माहिती का, इथे खूप सारे क्वेश्चन्स आहे, 90% चान्स आहे की स्टुडंट नोज द आन्सर. ठीक आहे, चलो मान्य आपल्याला. 10% चान्स आहे, काय? 10% चान्स आहे की त्याला आन्सर माहिती नाहीये, ठीक आहे, चलो पुढे. आता विचारतात काय माहिती का, इफ ही गेट्स द करेक्ट आन्सर, विचारतात काय, पहा, नीट पहा. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट हिज आन्सर इज करेक्ट. ओके, काय विचारतात ते? फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ही वॉज गेसिंग. ओके, तर तो गेस करतोय, हे आपल्याला फाइंड करायचं. नीट पाहिलं, क्वेश्चन मध्ये त्यांनी असं विचारलेलं क्लिअरली की त्याला आन्सर करेक्ट आलेला आहे. मग काय प्रोबॅबिलिटी असेल की त्यांनी गेस करून करेक्ट दिलाय? नीट पाहिलं काय, खूप सारे क्वेश्चन आहे, 90%चं त्याला आन्सर माहितीच आहे, पण 10%चा आन्सर माहित नाही. मग 10%चा आन्सर जर का माहिती नसेल तर त्याच्याकडे काय ऑप्शन आहे? तो फेकेल ना, बरोबर ना. तुम्हाला जर का काही क्वेश्चनचे आन्सर माहिती नाही सीईटी मध्ये तर तुम्ही काहीतरी फेकणार ना. सो 10% क्वेश्चन तो फेकतोय, 90% त्याला येतात आणि 10% क्वेश्चन तो फेकतोय. आता 10% क्वेश्चन फेकल्यानंतर करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/4 आहे, बरोबर ना. एखाद क्वेश्चन आन्सर तुम्ही फेकत असाल, 4 ऑप्शन असतात, करेक्ट ऑप्शन तर एकच असतो. सो एखादा क्वेश्चन फेकल्यानंतर, गेस केल्यानंतर आन्सर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/4 असते, बरं. पण जर का 90% क्वेश्चन त्याला माहितीच असतील आन्सर, तर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी ही 1 बनते. 100% करेक्टच आन्सर देईल, कारण की त्याला ऑलरेडी आन्सर माहिती आहे. 90%चे आन्सर माहिती आहेत, मग ज्याचे आन्सर माहिती आहेत त्याचा जो तो काहीतरी टिक करेल तर डेफिनेटली करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी 100% आहे, म्हणजे 1 आहे. डन. सो इतकी गोष्ट त्यांनी प्रोव्हाइड केली. आता ते विचारतायत काय हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ही वॉज गेसिंग गिवन दॅट हिज आन्सर इज करेक्ट. म्हणजे काय रे, की एक आन्सर करेक्ट आलाय त्याचा. मग आपण थर्ड पर्सन हे डिस्कस करतोय, अरे त्याला खरंच येत होता की त्यांनी गेस करून तो करेक्ट दिला, हा थर्ड पर्सन डिस्कस करतोय, तेच विचारतात ते. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ही वॉज गेसिंग गिवन दॅट हिज आन्सर इज करेक्ट. आन्सर करेक्ट आहे, मग तो गेस करून करेक्ट दिलाय, याचे काय चान्सेस आहेत किंवा याची काय प्रोबॅबिलिटी आहे हे ते आपल्याला विचारतात. मग काय करायचं मी तुम्हाला सांगतोय पहा, हा फॉर्म्युला आठवायचा. हे जे त्यांनी विचारलेलं आहे तुम्ही क्वेश्चनवरती पाहू शकता की डायरेक्टली क्वेश्चनमध्ये अशी गोष्ट विचारली नाहीये, त्यांनी तो स्टेटमेंट थ्रू विचारलाय. सो हे तुम्हाला तिथे आधी लिहायला लागेल. काय लिहायला लागेल पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ही इज गेसिंग गिवन दॅट हिज आन्सर इज करेक्ट.
याची प्रोबॅबिलिटी ते तुम्हाला विचारत आहेत आणि हे तुम्ही फॉर्म्युला पाहू शकता. डायरेक्टली इंटरसेक्शन करायचं असतं. काय करायचं? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? गेस पण करतोय, इंटरसेक्शन आन्सर करेक्ट पण आहे, गेस पण करतोय, आन्सर करेक्ट पण आहे, डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. म्हणजे काय माहिती का? प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे जो खाली असतो ना त्याचं प्रोबॅबिलिटी. खाली कोण आहे रे? आन्सर इज करेक्ट. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आन्सर इज करेक्ट हे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये मेन्शन करायचं असतं. मग आता आन्सर काय येतं पाहाला. गेस करतोय, आन्सर करेक्ट आहे. पहा 10% गेस करतोय, 10% चान्सेस आहेत की तो गेस करतोय, कारण की 10% क्वेश्चनचे आन्सर त्याला माहितीच नाही. सो ऑप्शन नाही, गेस करायला लागणार. सो आधी तरी गेस करतोय 10%ला आणि गेस करून करेक्ट येण्याचं प्रोबॅबिलिटी 1/4. समजलं ना? गेस करून करेक्ट येण्याचं प्रोबॅबिलिटी. गेस पण करतोय, करेक्ट पण आणायचं. ठीक आहे. डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी दॅट आन्सर इज करेक्ट. डिनॉमिनेटरमध्ये तर आन्सर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला. आणि मला तुम्ही सांगा मला फक्त की आन्सर करेक्ट कसा कसा येऊ शकतो. इथून पण तर करेक्ट येऊ शकतो आणि इथून पण करेक्ट येऊ शकतो. पहा आता आन्सर करेक्ट केव्हा केव्हा येतो माहिती का? ऑडची केस अप्लाय करतो आम्ही. गेस करतोय, गेस करण्याची प्रोबॅबिलिटी 10/100. गेस करतोय आणि परत करेक्ट आला. ठीक आहे, चलो मान्य. ऑर म्हणजे ऍडिशन. गेस नाही करत आहे म्हणजे 90% केसमध्ये तो गेस नाही करणार आहे. आता गेस जर का त्यांनी नाही केला तर त्याला आन्सर माहिती असं मी समजणार. सो आन्सर करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी किती असते रे? 1. म्हणजे गेस नाही केला त्यांनी आणि आन्सर करेक्ट देतो. बरोबर. सो करेक्ट आन्सर देण्याचे वेज हे इथे मी मेन्शन केले आहेत पहा डिनॉमिनेटरमध्ये. बस तुम्ही याला सिम्प्लिफाय करा. सो वरती बनतं 10/400 डिवाइड पहा 10/400. इथे काय बनतं रे? 10/400 अगेन प्लस इथे बनतं पहा 90/100 आहे म्हणजे ऍक्च्युली 360/400. जस्ट 4 मी मल्टिप्लाय केला नाही का. सो हा 400 सर्व कॅन्सल बनतो. वरती 10 बनतो डिवाइड बाय खालती 370 बनतो. सो 0 कॅन्सल. सो 1/37. 1/37 हे चान्सेस आहेत की त्यांनी गेस करून करेक्ट आन्सर दिला. म्हणजे काय माहिती का रे? त्याचा जर का आन्सर करेक्ट आला ना तर त्यांनी गेस केला याची प्रोबॅबिलिटी 1/37 म्हणजे फार कमी चान्सेस आहेत ते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहाल बेस थेरमवरती. हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. काय बोलतात पहा. इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्ड 2000 स्कूटर्स. पहा 2000 स्कूटरला इन्शुरन्स दिलाय, 4000 कार्सला इन्शुरन्स दिलाय, 6000 ट्रक्सला इन्शुरन्स केलेला आहे. तर टोटल त्यांनी पहा बाबा 12,000 गाड्यांना इन्शुरन्स दिला. त्यामध्ये हे वेगवेगळा काउंट आहे. स्कूटरचा काउंट, कारचा काउंट आणि ट्रकचा काउंट. आता याच्या पुढे स्कूटरचे चान्सेस आहे 0.01 ऍक्सिडेंट होण्याच्या. 0.01 चान्स आहे की स्कूटरचा ऍक्सिडेंट होईल. पुढे 0.03 चान्स आहे की कारचा ऍक्सिडेंट होईल आणि 0.15 चान्स आहे की ट्रकचा ऍक्सिडेंट होईल. म्हणजे ट्रकचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस थोडंसं जास्त आहे. बरं आता विचारतात काय पहा. क्वेश्चनमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं क्लिअरली की इन्शुअर्ड पर्सन जो काही आहे ना तर तो त्याचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे गिव्हन दॅट ऍक्सिडेंट झाला आहे तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट की तो स्कूटर ड्रायव्हर होता. असं क्वेश्चन विचारतात ते आपल्याला. हे क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं नाही बरं. अशा फॉर्मॅटमध्ये म्हणजे या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेलं गेलेलं नाहीये क्वेश्चनमध्ये. क्वेश्चनमध्ये ते आपल्याला स्टेटमेंटमध्ये सांगतात. स्टेटमेंट काय पहा. वन ऑफ द इन्शुअर्ड पर्सन मीट्स विथ द ऍक्सिडेंट. कोणतरी एक इन्शुअर्ड पर्सन आहे यातलाच, त्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. मग ते आपल्याला असं विचारतात व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही इज अ स्कूटर ड्रायव्हर. सो पर्सन मीट्स विथ द ऍक्सिडेंट म्हणजे हे झालेलं आहे. तर तुम्ही प्रोबॅबिलिटी फाइंड करा की तो स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. सो फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ही इज अ स्कूटर ड्रायव्हर गिव्हन दॅट ही मीट विथ अन ऍक्सिडेंट. तर त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तर पहा मी डायरेक्टली आता इथे बेस थेरम अप्लाय करणार. आपल्याला माहिती प्रोबॅबिलिटी ऑफ स्कूटर ड्रायव्हरचा प्रोबॅबिलिटी गिव्हन दॅट ऍक्सिडेंट झालेला आहे इज इक्वल टू वरती काय करायचं असतं माहिती का. पहा इथे वरती काय करतो आपण दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ स्कूटर ड्रायव्हर पण आहे, इंटरसेक्शन ऍक्सिडेंट पण झालाय, डिवाइड बाय खालती काय करायचं माहिती का रे. इथे जो खालती प्रेझेंट आहे ना ए चा प्रोबॅबिलिटी म्हणजे ऍक्सिडेंटचा प्रोबॅबिलिटी. सो डिनॉमिनेटर मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट लिहायला लागेल आपल्याला. मग आन्सर काय बनेल माहिती का. पहा आता स्कूटर ड्रायव्हर अँड ऍक्सिडेंट म्हणजे आधी तरी स्कूटर ड्रायव्हर असला पाहिजे आणि त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला पाहिजे. आता थोडासा विचार करा की स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी काय हे झेपतं का. पहा तुम्हाला आधी स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी इनटू ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी हे आपल्याला असं लिहायला लागेल ना न्यूमरेटरमध्ये. कारण की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय असतं ए पण झाला पाहिजे ऍट द सेम टाइम बी पण झाला पाहिजे.
म्हणजे स्कूटर ड्रायव्हर पण असला पाहिजे, म्हणजे स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी इनटू ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी डिवाइड बाय ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी, हे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. आता नीट पाहाला, स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? टोटल 2000 स्कूटर ड्रायव्हर आहे ना, टोटल 2000 स्कूटर ड्रायव्हर आहे डिवाइड बाय टोटल 12,000 टोटल नंबर ऑफ काउंट आहे ड्रायव्हरचा, बरोबर. सो 2000 डिवाइड बाय 12,000 हा स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी आहे इनटू, आता ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.01 आहे. किती? 0.01 आहे. स्कूटर ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी 0.01 डिवाइड बाय ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे पहा. ऍक्सिडेंट केव्हा होऊ शकतो माहिती का? स्कूटर ड्रायव्हर आहे आणि मग ऍक्सिडेंट होऊ शकतो. कार ड्रायव्हर आहे मग ऍक्सिडेंट होऊ शकतो, डन. ट्रक ड्रायव्हर आहे आणि मग पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतो, ओके. सो ऍक्सिडेंट तिन्ही केसमध्ये पण होऊ शकतो. सो मला इथे ऑरचा केस यूज करायला लागेल. मला इथे लिहायला लागेल की पहिले तर तो स्कूटर ड्रायव्हर होता, स्कूटर ड्रायव्हर असण्याची प्रोबॅबिलिटी 2000 डिवाइड बाय टोटल ॲडिशन 12,000 इंटू त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे इंटू 0.01. ऑर बोलणार मी, ऑर मी बोलणार की तो कार ड्रायव्हर असला पाहिजे, बरोबर ना, इनटू कार ड्रायव्हर असताना त्याचा ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी 0.03. अगेन ऑर म्हणजे परत ऍडिशन. काय रे? ऍक्सिडेंट तेव्हा पण होऊ शकतो जर का तो ट्रक ड्रायव्हर असेल. सो ट्रक ड्रायव्हर असण्याचा प्रोबॅबिलिटी काय रे? 6000 डिवाइड बाय टोटल 12,000 इंटू 0.15 इंटू 0.15. बस हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असणार. आता तर पहा 12,000 सर्व ठिकाणचं 12,000 कॅन्सल. हे पहा 0.01 इंटू 2000 कराल तर हे 20 येईल डिवाइड बाय पहा 2000 इंटू 0.01 20 येईल प्लस पहा रे, हे ज्यावेळेस तुम्ही कराल हे 120 येईल प्लस आणि पहा हे 2 0 आणि इकडे शिफ्ट करतो. सो 15 इंटू 6 कराल तर 90 बनतं आणि एक एक्स्ट्रा 0 लागतो, सो 900 बनतं. सो याचा आन्सर काय बनतो माहिती का? 20 डिवाइड बाय पहा 900 प्लस 1040 बनतं, 1040. सो 0 0 विल गेट कॅन्सल. सो 1 डिवाइड बाय 52 ही प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे ऍक्सिडेंट झालेला पर्सन स्कूटर ड्रायव्हर असणार याची प्रोबॅबिलिटी 1 डिवाइड बाय 52 आहे पहा. तर पाल मुलांनो, आता आपण हा लास्ट पार्ट डिस्कस करतोय, ऑड्स इन फेवर ऑफ एन इव्हेंट अँड ऑड्स अगेन्स्ट एन इव्हेंट. एक्झाम्पल मध्ये सांगतो मी तुम्हाला. जर का असं कधी बोललं गेलं ना रे, ऑड्स इन फेवर ऑफ पर्सन ए हिटिंग अ टार्गेट. मी तर जस्ट एक एक्झाम्पल घेतलाय, एक इव्हेंट घेतलाय. एक पर्सन आहे, पर्सन ए, तो एका टार्गेटला हिट करतोय. आता बेसिकली याला हिट होईल की नाही, बरोबर, याच्यानुसार याची प्रोबॅबिलिटी ठरणार आहे. मग इन्फॉर्मेशन अशी दिली आहे पहा, ऑड्स इन फेवर ऑफ पर्सन ए हिटिंग अ टार्गेट इज 3/4. याचा असा अर्थ असतो, कधीही लक्षात ठेवा, इन फेवर जर का वरती आला ना, सो इथे वरती जे मेन्शन केलेलं असतं तर तो सक्सेसचा काउंट असतो आणि खालती जो मेन्शन केलेला असतो तर तो फेल्युअरचा काउंट असतो. लक्ष द्या, वरती इन फेवर आला तर वरती सक्सेस खालती फेल्युअर, इन फेवर वरती सक्सेस खालती फेल्युअर. म्हणजे तो जर का 7 टाइम्स पहा 3 + 4 7 टाइम्स अटेम्प्ट करेल ना तर 3 वेळेस सक्सेस मिळतं आणि 4 टाइम्स फेल्युअर मिळतं. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सन ए हिटिंग अ टार्गेट. पर्सन ए टार्गेटला हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी किती असेल रे? टोटल किती वेळेस हिट करतोय? 3 वेळेस आउट ऑफ 7 टाइम्स ना. सो प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग अ टार्गेट इज ऍक्च्युअली 3/7. म्हणजे याच्यावरतून आपल्याला अशी ही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असते, बरोबर. आता याच स्टेटमेंटला मला जर का इथे ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट असं यूज करायचं असलं असतं तर मी इथे असं लिहिलं असतं. पहा काय, ऑड्स अगेन्स्ट अन पर्सन, ऑड्स अगेन्स्ट अ पर्सन ए हिटिंग अ टार्गेट. आता हे ऑड्स अगेन्स्ट आहे, बरं, ऑड्स अगेन्स्ट आहे. जेव्हा केव्हा इथे अगेन्स्ट येतं ना, अगेन्स्ट आला तर तुम्ही क्लिअरली समजून घ्या की वरती फेल्युअरचा काउंट मेन्शन करायचा आणि डिनॉमिनेटरमध्ये सक्सेसचा काउंट मेन्शन करायचा. तुम्ही सांगा, इथे 4 वेळेस पर्सन फेल होत होता आणि 3 वेळेस पर्सनला सक्सेस मिळायचा, नाही का. सो मला इथे असं लिहायला लागेल, ऑड्स अगेन्स्ट अ पर्सन ए हिटिंग अ टार्गेट. टार्गेटला हिट करण्याच्या इव्हेंटमध्ये ऑड्स अगेन्स्ट आहे. अगेन्स्ट म्हणजे वरती फेल्युअर आणि खालती सक्सेस. तर मला इथे 4 डिवाइड बाय 3 असं मला इथे मेन्शन करायला लागेल. तर हा कॉन्सेप्ट आहे ऑड्स इन फेवर ऑफ एन इव्हेंट आणि ऑड्स अगेन्स्ट एन इव्हेंट. तर याचा ना एक न्यूमरिकल मी तुम्हाला करून दाखवतो. आता हा वाला पार्ट मी इथे रब करतोय, पाहिला.
न्यूमरिकल काय आहे की दोन स्टुडंट्स आहेत आणि ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. दोन स्टुडंट्स आहेत आणि ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि क्वेश्चन असा आहे की odds in favor of x solving a problem is say 3/7. याचं मिनिंग समजून घ्या. ऑड्स इन फेवर ऑफ एक्स सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज 3/7 म्हणजे ऑड्स इन फेवर आहे. इन फेवर असेल तर काय रे, इथे सक्सेस आणि इथे फेल्युअर. डन. पुढे इथे लिहितो मी odds against y solving the same problem is say for example 4/5. म्हणजे पहा काय ऑड्स अगेन्स्ट y सॉल्विंग द सेम प्रॉब्लेम म्हणजे तोच प्रॉब्लेम जर का y सॉल्व्ह करेल ना, पण लक्ष द्या इथे अगेन्स्ट आहे, तोच प्रॉब्लेम जर का y सॉल्व्ह करेल तर 4 टाइम्स तो फेल होतो आणि 5 टाइम्स त्याला सक्सेस मिळतं. बरोबर. पण इथे ऑड्स इन फेवर ऑफ एक्स आहे ना, एक्स हा दुसरा पर्सन आहे, एक्स हा पर्सन तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, पण इथे इन फेवर मेन्शन केलं होतं म्हणजे मी समजते असं समजणार की पर्सन एक्स ज्यावेळेस ट्राय करतोय तर 3 वेळेस त्याला सक्सेस मिळणार, म्हणजे 3 वेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि 7 टाइम्स तो फेल होणार. 7 टाइम्स तो काय फेल होणार. आणि जर क्वेश्चन असा विचारला गेला, क्वेश्चन आहे पहा फाइंड probability that problem is not solved. Find probability that problem is not solved म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाहीये. तर प्रॉब्लेम केव्हा नाही सॉल्व्ह होणार रे, जेव्हा एक्स पर्सन पण सॉल्व्ह नाही करणार आणि वाय पर्सन पण सॉल्व्ह नाही करणार. म्हणजे मी असं लिहू का रे, probability that problem is not solved. प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड म्हणजे काय की एक्स पर्सननी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला, ॲट दी सेम टाइम वाय पर्सननी पण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केलाय. हे क्रॉस म्हणजे हे इंडिकेट करतं की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलाय. एक्सनी पण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केला, वायनी पण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केला. बरोबर ना. प्रॉब्लेम तेव्हाच सॉल्व्ह नाही होणार जेव्हा दोघांनी पण नाही केला ॲट अ टाइम आहे अँड आहे म्हणून मी इथे इंटू मल्टिप्लाय करतो इथे. ओके. सो आता हे काय होईल पहा. probability that x फेल टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम म्हणजे एक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचं प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. मी काय लिहितोय पहा, नीट पाहा. एक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटी हे इथे मी मेन्शन करतोय. अरे एक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल रे, किती वेळेस सॉल्व्ह करतोय तो, 3 वेळेस आउट ऑफ 10. सो सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटी 3/10 असेल, 3/10 कारण की 3 वेळेस सॉल्व्ह करतोय, 10 मध्ये 3 वेळेस सॉल्व्ह करतोय, 10 मध्ये 3 वेळेस सॉल्व्ह करतोय. सो सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटी ही 3/10 असेल तर सॉल्व्ह नाही करण्याची प्रोबॅबिलिटी ही 7/10 असेल. सॉल्व्ह न करणे म्हणजे काय, वरती फेल्युअर लिहीन आणि खालती टोटल नंबर ऑफ वेज लिहीन. सेम पर्सन वाय साठी पाहिला. आता पर्सन वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय याची प्रोबॅबिलिटी काय असेल माहिती का, सॉल्व्ह करतोय म्हणजे वरती सॉल्व्ह करण्याचा काउंट लिहिला पाहिजे. किती वेळेस सॉल्व्ह करतोय रे, 5 टाइम्स डिवाइड बाय टोटल काय आहे, टोटल तर 9 आहे ना, 9 अटेम्प्ट घेतले ना त्यांनी, 4 वेळेस फेल होतो, 5 वेळेस सॉल्व्ह करतोय. सो पर्सन वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल याचा प्रोबॅबिलिटी 5/9 आहे. सेम पर्सन वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार याचा प्रोबॅबिलिटी किती असेल माहिती का, 4/9 असेल. पहा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार म्हणजे फेल्युअर, फेवरेबल वेज म्हणजे फेल्युअरचे वेज असेल आपले, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 9. सो मी इथे काय लिहिन पहा, प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह म्हणजे काय, एक्सनी नाही केला, एक्सनी प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याची प्रोबॅबिलिटी 7/10 ॲट द सेम टाइम म्हणजे इंटू वायनी पण नाही केला मीन्स 4/9. सो प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह याचा प्रोबॅबिलिटी इज 28 डिवाइड बाय 90 बनेल. हवं तर सिम्प्लिफाय करू शकता, इथे 14 करतो आणि इथे 45 करतो. सो आन्सर इज 14 डिवाइड बाय 45. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड ॲट ऑल. याच क्वेश्चनला मी आता थोडंसं मॉडिफाय करतोय पहा, यालाच मी थोडंसं मॉडिफाय करतो पहा. क्वेश्चन असा पण होऊ शकतो, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. मग याच्यासाठी मी काय करणार माहिती का, मला एक गोष्ट माहिती, प्रॉब्लेम एक तर सॉल्व्ह होणार नाहीतर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. दॅट इज इक्वल टू 1. सांगा ना, एक प्रॉब्लेम दिला दोघांना, एक तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाहीतर नाही होणार सॉल्व्ह, म्हणजे श्युअरिटी आहे, फिक्स आहे, गॅरंटी आपल्याला की एक तर सॉल्व्ह होईल नाही तर सॉल्व्ह नाही होणार. मग जिथे जिथे श्युअरिटी असते, आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिला की जेव्हा केव्हा श्युअरिटी असते ना अशी, तर तेव्हा प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन हा 1 बनला पाहिजे.
सो प्रॉब्लेम इज सॉल्वचा प्रोबॅबिलिटी हे 1 मायनस प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड. सो 1 मायनस प्रॉब्लेम नॉट सॉल्वचा प्रोबॅबिलिटी काढलाय मी किती 14/45. सो हा 45 इथे जाईल 45 मायनस 14 डिवाइड बाय 14. सो 45 मायनस 14 डिवाइड बाय 45 हा आपला आन्सर असेल. तर कॅल्क्युलेट कराल तर आय गेस 31 डिवाइड बाय 45 हा प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. बरोबर. तर हा यूज झाला पहा ऑड्स इन फेवर अँड ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट. ओके. तर याचा हा कॉन्सेप्ट मी इथे शॉर्टमध्ये डिस्कस केला विथ वन न्यूमरिकल. आणखीन एक न्यूमरिकल मी इथे इंट्रोड्यूस करतो जो की थोडंसं डिफिकल्ट असेल पहा, लक्षात आलं आता. आणि याच्यानंतर मी हा वाला लेक्चर इथे एंड करतोय. आता क्वेश्चन काय, क्वेश्चन असा आहे पहा. कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. ठीक आहे, म्हणजे 52 कार्ड मधून एक कार्ड काढलाय. ठीक आहे, चलो पुढे. देन व्हॉट इज ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड. बरोबर. व्हॉट इज ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड. ऑप्शन्स आहे पहा. ऑप्शन नंबर 1 इज 3 डिवाइड बाय 10. ऑप्शन नंबर 2 इज 3 डिवाइड बाय 1. ओके. ऑप्शन नंबर 3 इज 2 डिवाइड बाय 4. अँड पहा ऑप्शन नंबर 4 बेसिकली नन ऑफ दिस. ऑप्शन नंबर 4 इज नन ऑफ दिस. तर पाहाल क्वेश्चन काय. व्हॉट इज ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड म्हणजे 52 कार्ड मधून एक कार्ड काढलाय आपण. 52 कार्ड्समधून एक कार्ड काढायचा आहे आणि क्वेश्चन आहे व्हॉट इज ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड. एक काम करतो, जर का काही सुचत नसेल तर मी डायरेक्टली काय करतो माहिती का, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेड. मी डायरेक्टली स्पेडचाच प्रोबॅबिलिटी काढतो. म्हणजे 52 कार्डमधून एक कार्ड काढला तर स्पेड निघण्याचं प्रोबॅबिलिटी काय असेल सांगा बरं. टोटल 13 स्पेड असतात की नाही. 13 मधून एक स्पेड काढला, 13 मधून एक स्पेड काढायचा आणि 52 मधून एक कार्ड काढायचा. सो दीज आर फेवरेबल वेज अँड दिस इज टोटल नंबर ऑफ वेज. सो प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेड काढतोय मी. ऑड्स अगेन्स्ट गेटिंग स्पेड नाही काढतोय बरं, मी प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेड काढतोय. स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे इतकंच आपण पाहूया. सो टोटल 13 स्पेड असतात, 52 कार्ड्स असतात. सो स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/4 आहे. स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे माहिती का, 1 डिवाइड बाय 4 ही स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे 4 वेळेस जर का अटेम्प्ट केला तर 1 वेळेस स्पेड निघतो आणि 3 वेळेस स्पेड नाही निघत. 1/4 स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी 1/4. याचा मीनिंग काय असतो हे नीट समजून घ्या की 4 वेळेस अटेम्प्ट केल्यानंतर 1 वेळेस स्पेड निघतो. प्रोबॅबिलिटीचा मीनिंग असतो ना. इफ प्रोबॅबिलिटी इज 1/4 म्हणजे काय, हे फेवरेबल वेज बाय टोटल वेज. म्हणजे टोटल वेज मधून इतके वेज बेसिकली सॅटिस्फाय होतात. सो स्पेड निघण्याचं प्रोबॅबिलिटी 1/4 मीन्स 4 अटेम्प्ट मध्ये 1 वेळेस स्पेड निघतो. एकदम सिंपल आहे. मग मी इथे काय लिहितो माहिती का, सक्सेस काय लिहितो माहिती का, किती वेळेस स्पेड निघाला रे, एकच वेळेस स्पेड निघाला. किती अटेम्प्ट मध्ये, इथे लिहितो टोटल अटेम्प्ट. किती टोटल अटेम्प्ट, तर 4 झाले ना टोटल. सो टोटल अटेम्प्ट आर 4. सो 4 अटेम्प्ट मधून 1 वेळेस सक्सेस मिळतोय त्याला. बरोबर. म्हणजे फेल्युअर किती मिळतोय रे, 3 वेळेस फेल्युअर मिळतोय. मग आता पहा विचारलं काय, व्हॉट इज ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड. हे पहा इथे लिहितोय ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड. तर ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड, अगेन्स्टला मी इथे हायलाइट करतोय. जेव्हा केव्हा इथे अगेन्स्ट असतं न्यूमरेटर मध्ये फेल्युअर असला पाहिजे. सो फेल्युअरचा काउंट 3 आहे. सक्सेस डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. सक्सेसचा काउंट इथे 1 आहे. सो ऑड्स अगेन्स्ट गेटिंग अ स्पेड इज ऍक्च्युअली 3 डिवाइड बाय 1. सो आन्सर असेल पहा आपला ऑप्शन नंबर 2, 3 डिवाइड बाय 1.